दिवाण बहादूर अण्णासाहेब बाबाजी लट्टे हे कोल्हापूर संस्थानाचे दिवाण, शिक्षणतज्ज्ञ, वकील आणि प्रख्यात समाजसुधारक होते. शाहू महाराजांचे विश्वासू सहकारी असणाऱ्या अण्णासाहेब लट्टे यांनी कोल्हापूर संस्थानात अनेक सामाजिक व शैक्षणिक सुधारणा केल्या. सत्यशोधक चळवळीतील कृतिशील नेते, मुंबई प्रांताचे पहिले अर्थमंत्री आणि गोलमेज परिषदेचे प्रतिनिधी असणाऱ्या कविरत्न अण्णासाहेब लट्टे यांना आपण विनम्र अभिवादन करूयात. तसेच राजर्षी शाहू महाराज यांना देखील आपण विनम्र अभिवादन करूया. कविरत्न अण्णासाहेब लट्टे आणि राजर्षी शाहू महाराज यांना आपण विनम्र अभिवादन करूया. मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. सर्वांना नमस्कार. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्र, मराठी विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लट्टे स्मृती व्याख्यानमालेनिमित्त अण्णासाहेब लट्टे जीवन आणि कार्य या विषयावरील या विशेष व्याख्यान कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. या व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे सर. अण्णासाहेब लट्टे जीवन व कार्य या विषयावर व्याख्यान देण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून आज आपल्याला लाभलेले आहेत आदरणीय प्राचार्य आनंद मेनसे सर. प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आहेत लट्टे एज्युकेशन सोसायटी सांगलीचे सचिव माननीय सुहास पाटील सर, राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्राचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सर, लट्टे एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिवाजी विद्यापीठातील उपस्थित प्राध्यापक, मराठी आणि इतिहास विभागातील सर्व विद्यार्थी व उपस्थित आपणा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. व सर्वप्रथम या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सरांना विनंती करते. नमस्कार. सर्वांना मनापासून नमस्कार. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्राच्या वतीनं स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लट्टे व्याख्यानमाला खरं तर हे पहिलं वर्ष आहे आम्ही सुरू करीत आहोत. या पहिल्या व्याख्यानाचा विषय अण्णासाहेब लट्टे जीवन आणि कार्य असा असून या विषयाला वक्ते म्हणून आदरणीय प्राचार्य आनंद मेनसे सर बेळगाव येथून उपस्थित आहेत. त्यांचं शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं आणि अण्णासाहेब लट्टे एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष व्ही.एन. शिंदे सर काही कोर्ट मॅटरमुळे तात्पुरते ते अडकलेले आहेत येथील 5 मिनिटांमध्ये. या कार्यक्रमाचे वक्ते प्राचार्य आनंद मेनसे सर, लट्टे एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय सचिव माननीय सुहास पाटील साहेब, लट्टे एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, लट्टे एज्युकेशन सोसायटी अंतर्गत ज्या विविध संस्था आहेत त्या संस्थांचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिवाजी विद्यापीठाच्या विविध आदी विभागातील प्राध्यापक, आज इथं मोठ्या संख्येनं काही मान्यवर उपस्थित आहेत. शिपूरकर बाबा आहेत, रफिक सूरज सर आहेत, अनिल गवळी सर आहेत, शिवकुमार सोनाळकर सर आहेत, सुभाष पाटील आहेत, गोमटेश्वर पाटील, आलोक जत्राटकर सर, गायकवाड सर आणि आपण सर्व मान्यवर. तर ही व्याख्यानमाला शिवाजी विद्यापीठात सुरू व्हावी यासाठी ज्या बैठका लट्टे एज्युकेशन सोसायटीनं आयोजित केलेल्या होत्या त्यामध्ये मी सहभागी होतो आणि तिथं खूप अंगानं या संदर्भात चर्चा झालेली होती. अण्णासाहेब लट्टे हे शाहू महाराजांचे अतिशय विश्वासू साथीदार होते.
त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये आणि एकूण कोल्हापूरच्या वाटचालीत पुढे बेळगाव मधील वेगवेगळ्या सामाजिक राजकीय चळवळींमध्ये अतिशय हिरिरीनं भाग घेऊन महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली होती. आणि असं महत्त्वाचं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड होऊ नये, विस्मरणात जाऊ नये खरं तर, म्हणून लट्टे एज्युकेशन सोसायटीनं त्यांच्या नावानं शिवाजी विद्यापीठाकडं अशी भरघोस अशी देणगी दिलेली आहे. या देणगीतून ही व्याख्यानमाला विद्यापीठानं कार्यान्वित केलेली आहे. त्या व्याख्यानमालेअंतर्गत खरं तर हे दुसरं व्याख्यान आहे. पहिलं व्याख्यान औपचारिक पद्धतीनं एज्युकेशन सोसायटीच्या वतीनंच आयोजित केलेलं होतं. हे आज दुसरं व्याख्यान प्राचार्य आनंद मेनसे सर देत आहेत. तर अलीकडच्या काही वर्षांमध्ये अण्णासाहेब लट्ट्यांच्यावरती लट्टे एज्युकेशन सोसायटीनं मोठ्या प्रमाणात काम सुरू केलेलं आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. विशेषतः आमचे मित्र प्राध्यापक सुभाष पाटील यांनी जे खंड प्रकाशित केलेले आहेत आणि काही खंड येऊ घातलेले आहेत, म्हणजे या कामात आम्ही काही प्रमाणात सहभागी असतो. तर सुमारे 200 अप्रकाशित पुस्तकरूपानं प्रकाशित न झालेले लेख जे वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये विखुरलेले होते, विशेषतः ब्राह्मणेतर चळवळीची जी मुखपत्र होती, या मुखपत्रांमध्ये हे लेख आलेले होते. हे सगळे लेख एकत्र करून देखील त्याचं एक महत्त्वाचं संपादन सुभाष पाटील आता करतायत आणि ते लवकरच येईल. पण तत्पूर्वी त्याने जी कामं केलेली आहेत त्यामध्ये मला वाटतं अण्णासाहेब लट्टे यांनी जे म्हणून लिहिलेलं आहे पुस्तक रूपांमध्ये ते सगळं एकत्रित आलेलं आहे. आणि त्यामुळे अभ्यासकांना, त्या काळातल्या इतिहासकारांना, राजकीय विश्लेषकांना अतिशय उत्तम असं अभ्यासाचं साधन अलीकडे उपलब्ध झालेलं आहे. अण्णासाहेब लट्टे यांनी किती पद्धतीनं काम केलेलं आहे याचा जर आढावा घेतला तर त्यांच्या कामाचा पसारा फार मोठा आहे. म्हणजे त्यांचं योगदान हे राजकीय क्षेत्रात आहे, संस्थानिक कारभारामध्ये आहे, लेखन क्षेत्रामध्ये आहे, संपादनामध्ये आहे, वृत्तपत्रीय क्षेत्रामध्ये आहे. आणि ते इतके अभ्यासू होते संस्थानिक कारभाराचे की पुढे दक्षिणी संस्थानांची एक समिती स्थापन झाली. ब्रिटिश साहजिकच त्या काळातली ही सगळी संस्थानं ब्रिटिश सरकारच्या मांडलिकत्वाखाली काम करत होती आणि अशा वेळी त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागायचं. त्यांचे प्रश्न विविध प्रकारचे होते आणि विशेष म्हणजे प्रत्येक संस्थानाचे प्रश्न वेगळे होते, कारण प्रत्येक संस्थानाला ब्रिटिश सरकार वेगळ्या पद्धतीनं वागणूक देत होतं. प्रत्येकाच्या संदर्भात वेगळेच करार करायचे, वेगळेच कायदे केलेले असायचे आणि त्या संदर्भातली तांत्रिक गोष्ट ही अण्णासाहेब लट्ट्यांसारख्या अभ्यासू माणसाला फार मुळापासून माहिती होती. आणि त्यामुळे या संस्थानिक कारभाराच्या ज्या समितीचे कामकाज चालायचं त्याचं सचिव पद म्हणून देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. कोल्हापूरचा इतिहास जेव्हा आपण बघतो शाहू महाराजांच्या आधीचा, तेव्हा आपल्याला अशी दैदिप्यमान लोक, त्यांचं कार्य, कर्तृत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्यामध्ये अण्णासाहेब लट्टे हे एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. जैन बोर्डिंगमध्ये सुप्रिडंट म्हणून त्यांनी काम केलं. राजाराम कॉलेजमध्ये ते प्रोफेसर होते. संस्थानाचे विद्याधिकारी होते, म्हणजे त्यांनी विद्याधिकारी म्हणून जी शिक्षण क्षेत्रात कामं केलेली आहेत, विशेषतः पुढे ते राजाराम कॉलेजच्या चालकत्वाकडे त्यांची वाटचाल झालेली आहे आणि तिथं त्यांनी जे काम केले ते देखील फार महत्त्वाचं आहे. आणि पुढे दिवाणपद, म्हणजे राजाराम महाराजांनी म्हणजे मधल्या काळामध्ये शाहू महाराजांचं आणि अण्णासाहेब लट्टे यांचं थोडंसं वैचारिक मतभेद झालेले होते, गैरसमज झाले होते असं म्हणू आपण. आणि या गैरसमजामध्ये अण्णासाहेब लट्ट्यांना कोल्हापूर सोडावं लागलं आणि कोल्हापूर सोडून ते बेळगावला स्थायिक झाले. बेळगावमध्ये देखील ते काय चळवळी व्यक्तिमत्व असल्यामुळे शांत बसणं शक्य नव्हतं. त्यांनी तिथं देखील राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि अशा वेळेत शाहू महाराज आपल्याला सगळ्यांना सोडून गेले आणि राजाराम महाराजांच्याकडे धुरा आली संस्थानाची. तेव्हा शाहू महाराजांचा सर्वात विश्वासू, थोडेसे गैरसमज जरी झालेले असले तरी माहीत होतं संस्थानातल्या लोकांना, पुन्हा दिवाणपदावरती अण्णासाहेब लट्ट्यांना आणलं गेलं आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाची भूमिका कोल्हापूरच्या संस्थानामध्ये अण्णासाहेब लट्ट्यांनी निभावलेली आहे. मी नेहमी सांगत असतो की त्यांच्या सगळ्या जीवन वाटचालीमध्ये
अण्णासाहेब लठ्ठ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं काम कुठलं केलं असेल आणि ते राजाराम महाराजांनी करून घेतलं ते राजर्षी शाहू महाराजांचं चरित्र इंग्रजी आणि मराठीमधलं. म्हणजे सर्वप्रथम त्यांनी इंग्रजी चरित्र लिहिलं, ज्या चरित्रामुळे देशोदेशी शाहू महाराजांचं कार्यकर्तृत्व जाऊन पोचलं आणि तेच चरित्र त्यांनी पुन्हा मराठीमध्ये लिहिलं. खरं तर अण्णासाहेब लठ्ठ्यांसारख्या शाहू महाराजांच्या सहकार्याने आणि ज्यांनी सगळं डोळ्यांनी शाहू महाराजांचा सगळा कारभार पाहिलेला आहे, त्यांच्यासोबत दिवस घालवलेले आहेत, त्यांच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी आहेत, ज्यांनी ही सगळी कागदं त्यांच्या संस्थानाची हाताळलेली आहेत, अशा व्यक्तींनी शाहू महाराजांचं चरित्र लिहिणं ऑथेंटिक असं काम मानलं जातं. पुढच्या इतिहासकारांना, शाहू महाराजांच्या अभ्यासकांना अण्णासाहेब लठ्ठे यांनी खूप महत्त्वाचं असं हे काम करून ठेवलेलं आहे. पुढे काही पुतळा प्रकरण झालं, तुम्हाला माहीत आहे सगळं, डांबर प्रकरण, की ज्या प्रकरणामध्ये अण्णासाहेब लठ्ठ्यांच्यावरती थोडासा आक्षेप झाला आणि त्यांना कोल्हापूर सोडावं लागलं. पण ह्या सगळ्या कामामध्ये कोल्हापूरचा जेव्हा इतिहास आपण वाचतो तेव्हा शुगर मिलची स्थापना असेल किंवा कोल्हापूर महानगर, तेव्हा नगर परिषद होती, नगर परिषदेच्या वतीनं जी बांधकामं झाली, या बांधकामामध्ये त्यांची जी दूरदृष्टी आहे ती फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून एक समाजसेवक, सच्चा समाजसेवक, कुशल प्रशासक, अभ्यासू लोकप्रतिनिधी, ते लोकप्रतिनिधी म्हणून देखील महत्त्वाची भूमिका त्यांच्या पुढच्या काळात त्यांनी निभावलेली आहे. कायदे पंडित होते म्हणून तरी संस्थानाच्या कारभारामध्ये ते योग्य मार्गदर्शन करत होते आणि त्यांच्या शब्दाला ब्रिटिश सरकारकडे पण आणि संस्थानिकांमध्ये पण अतिशय महत्त्वाचं असं स्थान होतं. शहर विकासाचे ते जाणकार होते. आज कोल्हापूर शहराचं जे रूप दिसतं म्हणजे जयंती नदीवरची पुलांची बांधकामं असतील किंवा या शहरातल्या तत्कालीन महत्त्वाच्या इमारती असतील, या सर्वांमध्ये अण्णासाहेब लठ्ठ्यांची दूरदृष्टी होती. मध्ये देखील अण्णासाहेब लठ्ठ्यांना एक विशेष प्रकारची रुची होती. त्यामुळे शाहू महाराजांनी शेतकऱ्यांसाठी जी कामं केली, शेतीमध्ये सुधारणा आणण्यासाठी कामं केली, उद्योग व्यवसायामध्ये नवी दृष्टी दिली. म्हणजे कोल्हापूरचं नाव उद्योग व्यवसायामध्ये त्या काळात देखील होतं, आजही आहे. हे होण्यासाठी जी काय पायाभरणी करावी लागते ती पायाभरणी करण्यामध्ये अण्णासाहेब लठ्ठ्यांचं मोठं काम आहे. ते धर्माचे देखील अभ्यासक होते आणि विशेष म्हणजे प्रागतिक विचाराचे होते, इतिहासाचे अभ्यासक होते आणि संपादक म्हणून जी दृष्टी लागते लेखनाची ती देखील त्यांच्याकडे अतिशय उत्तम पद्धतीची होती. तुम्ही जेव्हा शाहू महाराजांचं चरित्र वाचता अण्णासाहेब लठ्ठ्यांनी लिहिलेलं, तेव्हा तुम्हाला अण्णासाहेब लठ्ठ्यांची व्यापक दृष्टी लक्षात येते. म्हणजे अण्णासाहेब लठ्ठे हे अभ्यासायचे कसे, आता यदी फडक्यांनी वगैरे लिहिलेलं त्यांचं चरित्र आहेच, त्याच्यावर ते आजचे वक्ते, आदरणीय वक्ते बोलतीलच. पण शाहू महाराजांचं चरित्र किंवा त्यांनी कोल्हापूर संस्थानाचा इतिहास पण लिहिलेला आहे आणि दक्षिणी संस्थानांचा इतिहास पण लिहिलेला आहे. तर शाहू महाराजांच्या चरित्रामध्ये अण्णासाहेब लठ्ठ्यांचं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होतं. तुम्ही जर बारकाईने शाहू महाराजांचं श्रीमंत छत्रपती हे चरित्र पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या गोष्टी कशा अधोरेखित करायच्या असतात चरित्र लेखनामध्ये, कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यायचं असतं, याचं भान ज्या पद्धतीनं अण्णासाहेब लठ्ठेंनी त्या चरित्रामध्ये दाखवलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. ज्यामुळे शाहू महाराजांच्या जीवनातल्या अनेक महत्त्वाच्या घटना घडामोडी अतिशय प्रथमदर्शी पद्धतीनं समोर आलेल्या आहेत, की ज्यामुळे शाहू महाराजांची जी काय आज लोकराजा नावाची लोकराजा म्हणून जी प्रतिमा आपल्यासमोर उभी आहे, की सर्वसामान्यांच्या दुःखात सहभागी होणारा, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बसणारा, त्यांची सुखदुःख समजून घेणारा, गोरगरिबांच्या भाकरीत आपलं पोट भरणारा, असा जो काय राजा आपल्याकडे आहे किंवा त्यांची जी हजरजबाबी वृत्ती होती. शाहू महाराज हे विनोदबुद्धीचे पण होते. त्यांच्याजवळ अशी तीक्ष्ण बुद्धिमत्ता होती, सर्जकता होती, कल्पकता होती. त्याशिवाय ते अशा पद्धतीचं काम करू नाही शकले असते. आणि ही सगळी त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक दाखवणारी विधानं चरित्रामध्ये लिहिणं किंवा त्यांची कल्पकता दाखवणं, त्यांची सर्जनशीलता दाखवणं, म्हणजे कुठेतरी कॉफीचा मळा पाहिल्यानंतर त्यांना त्या क्षणी कोल्हापूर दिसणं, कोल्हापुरातले या मळ्यासाठी योग्य डोंगर कुठले आहेत हे दिसणं, ही जी काही दृष्टी शाहू महाराजांना फिरताना, जगभर फिरताना दिसत होती शाहू महाराजांची, ती टिपणं. चरित्र लेखकाचं फार महत्त्वाचं काम काय असतं की ज्याचं चरित्र आपण लिहिणार आहोत त्या चरित्रकाराची किंवा त्या चरित्र नायकाची सगळी स्वभावाची लक्षणं, स्वभावाची वैशिष्ट्य,
बारकाईने टिपावी लागतात. ती टिपण्याचं कौशल्य अण्णासाहेब लठ्ठ्यांनी दाखवलं, म्हणून शाहू महाराजांचं असं एक भव्य दिव्य जे काही व्यक्तिमत्व होतं ते व्यवस्थित पद्धतीनं लोकांसमोर येऊ शकलं. आणि म्हणून शाहू महाराजांचे सगळे अभ्यासक अण्णासाहेब लठ्ठ्यांचे ऋणी असतात की त्यांनी हे योग्य पद्धतीनं समोर आणलं. संस्थानाच्या कारभारात अनेक अडचणी आलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा आपण संस्थानिक कारभाराचा इतिहास पाहतो कोल्हापूरचा, तेव्हा किती समस्या असतात, किती प्रकारच्या असतात आणि त्यांना तोंड देणं हे किती जिकिरीचं होतं त्या काळात. काही गोष्टी तर जीव घेण्या होत्या, म्हणजे खुणाचे प्रकार, मारामारीचे प्रकार, म्हणजे चित्तथरारक एखाद्या चित्रपटाची कथा असावी तशा पद्धतीची ती काही वर्षांची वाटचाल जेव्हा आपण पाहतो, तेव्हा अण्णासाहेब लठ्ठ्यांसारखी कर्तृत्वान माणसं किंवा भास्करराव जाधवांसारखी, बागलांसारखी ही सगळी माणसं इथं होती आणि ती योग्य पद्धतीनं हे सगळं सांभाळत होती, याचा एक इतिहास आपल्यासमोर येतो. आणि अशा एका महत्त्वाच्या व्यक्तीवरती शिवाजी विद्यापीठाने ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. खरं तर या व्याख्यानमालेअंतर्गत त्यांच्या कामाचे वेगवेगळे पैलू, म्हणजे उदाहरणार्थ गेल्या वर्षी डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी सत्यशोधक चळवळीत काय योगदान होतं अण्णासाहेब लठ्ठ्यांचं ही बाजू मांडलेली आहे. तशी अनेक कामामध्ये म्हणजे कोल्हापूरच्या नगर विकासामध्ये अण्णासाहेब लठ्ठ्यांचं योगदान काय आहे हे सांगणारे एखादं व्याख्यान इथं आयोजित केलं जाईल भविष्यामध्ये. किंवा ब्राह्मणेतर चळवळीच्या वृत्तपत्रांमध्ये त्यांचं काय योगदान आहे. शेकडो लेख, आता 200 लेख संकलित झालेले आहेत, तर असे शेकडो लेख त्यांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये लिहिले. आणि विशेषतः त्यांची दृष्टी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इतिहासाची असल्यामुळे, मगाशी सुभाष पाटील सांगत होते की आमच्या बेळगावच्या दक्षिण कोकण शिक्षण संस्थेचा RPD कॉलेज स्थापनेचा इतिहास पण 7-8 लेखांमध्ये त्यांनी शब्दबद्ध केला आहे. म्हणजे मला वाटतं तो RPD कॉलेजमध्ये पण नसावा. तर ही जी काही दृष्टी असते इतिहास लिहून ठेवण्याची, ती अण्णासाहेब लठ्ठ्यांजवळ होती. म्हणून त्यांच्या प्रत्येक लेखनाला, प्रत्येक शब्दाला एक महत्त्व आहे. आणि त्यांचा आता उदाहरणार्थ दक्षिणी संस्थानाचा इतिहास त्यांनी लिहिला, त्याच्यावरती एखादं व्याख्यान भविष्यात आयोजित केलं जाईल. किंवा त्यांनी जी शाहू चरित्र लिहिली 2 इंग्रजी आणि मराठी, त्यावरती स्वतंत्र चर्चा करणारी व्याख्यानं इथे आयोजित केली जातील. तर अशा पद्धतीची ही व्याख्यानमाला वेगळ्या पद्धतीनं रूप घेऊन पुढे येईल. मी या व्याख्यानासाठी आज इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा शिवाजी विद्यापीठाच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी इतिहास विभागातील प्राध्यापक डॉक्टर उमाकांत हत्तीकट सरांना मी विनंती करते. नमस्कार सर्वांना. राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्र, मराठी विभाग, इतिहास आदी विभाग आयोजित स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे स्मृती व्याख्यानमालेसाठी आज प्रमुख वक्ते म्हणून आनंद कृष्णा मेनसे सर उपस्थित आहेत. त्यांचा परिचय देण्यासाठी मी इथं उभा आहे. प्राचार्य GSS कॉलेज बेळगाव, तसंच MSc भूगर्भशास्त्र कर्नाटक विद्यापीठ धारवाड 1981 साली त्यांनी पूर्ण केलेली आहे. सन 1981 सालापासून GSS कॉलेज बेळगाव येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सन 2013 कॉलेजचे प्राचार्यपद त्यांनी भूषवलेलं आहे. ते आता निरंतर त्यामध्ये आहेत. विद्यार्थी दशेतच राजकीय आणि सामाजिक चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग राहिलेला आहे. गरीब जनतेसाठी कर्जमुक्तीसाठी कर्ज ही चळवळ जवळजवळ 20 वर्ष चालवलेली आहे. 2000 कुटुंबांना या चळवळीचा फायदा झालेला आहे. अंगणवाडी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी संघटना बांधून 15 वर्षे या संघटनेचं काम निरंतरपणे चालवलेलं आहे. सार्वजनिक वाचनालय बेळगाव या संस्थेचे 1984 सालापासून ते संचालक, अध्यक्ष आणि कार्यवाह म्हणून पदं भूषवलेली आहेत. सन 2000 साली बेळगावात झालेल्या 73व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते कार्यवाहक म्हणून त्यांनी कार्य पाहिलेलं आहे. मराठी विद्यानिकेतन या शाळेच्या स्थापनेमध्ये सुद्धा सरांचे योगदान राहिलेलं आहे. कॉम्रेड कृष्णा मेनसे पुरोगामी व्यासपीठ या संस्थेच्या स्थापनेपासूनचे सर खजिनदार म्हणून ते काम पाहत आहेत. दी बेळगाव सिटी मजदूर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे ते 30 वर्ष संचालक, अनेक वर्षे ते चेअरमन सुद्धा राहिलेले आहेत. त्याशिवाय साप्ताहिक साम्यवादी असेल, दैनिक तरुण भारत असेल, दैनिक पुढारी असेल, साप्ताहिक युगांतर असेल, प्रबोधन प्रकाशन ज्योती असेल, या नियतकालिकामधून देखील सर स्तंभलेखन करत आलेले आहेत. त्यांची विपुल अशी ग्रंथसंपदा आहे. त्यामधल्या काही निवडक ग्रंथसंपदेवर मी प्रकाश टाकतोय. बेळगावचे कार्यकर्ते, त्याशिवाय कॉम्रेड दादा पुरव, कॉम्रेड प्रेमा पुरव,
गोवामुक्ती आंदोलनातील कम्युनिस्टांचे योगदान, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कम्युनिस्टांचं योगदान, स्वामी विवेकानंद कोण होते, परिवर्तन चळवळ एक संघर्ष यात्रा या संबंधानं सरांचं ग्रंथलेखन असलेलं आढळतं. समाजवादी प्रबोधनी इचलकरंजी, महाराष्ट्र इतिहास प्रबोधनी कोल्हापूर या संस्थांचे कार्यकारिणीचे सदस्य म्हणून राहिलेले आहेत. त्याशिवाय त्यांच्या कार्याचा यथोचित असा सन्मान विविध संस्थांच्या वतीने घेण्यात पुरस्काराच्या वतीनं करण्यात आलेला आढळतोय. सामाजिक कामासाठी दिला जाणारा रोटरी पुरस्कार 2003, त्याशिवाय स्वतंत्र सैनिक संघटना सातारा या संघटनेच्या वतीनं सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा महात्मा गांधी पुरस्कार 2013 मध्ये त्यांना देण्यात आलेला आहे. शैक्षणिक कामासाठी रोटरीच्या वतीनं दिला जाणारा नेशन बिल्डर पुरस्कार 2015 साली देण्यात आलेला आहे. आजच्या प्रमुख वक्त्यांचं मी स्वागत करतोय आणि हा परिचय इथेच थांबवतोय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. या व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे सरांचं मी मराठी विभाग आणि इतिहास विभागाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते आणि सरांना विनंती करते की आजच्या या व्याख्यान कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय प्राचार्य आनंद मेनसे सरांचे स्वागत राजर्षी शाहू महाराज यांचा गौरव ग्रंथ व शिवाजी विद्यापीठाचे सन्मानचिन्ह देऊन करावा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय प्राचार्य आनंद मेनसे सरांचे स्वागत कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे सरांच्या हस्ते संपन्न होत आहे. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर सुहास पाटील धन्यवाद सर. यानंतर सुहास पाटील सरांना मी विनंती करते की लट्टे एज्युकेशन सोसायटीतर्फे दिवाण बहादूर अण्णासाहेब लट्टे काळ आणि कर्तृत्व हा ग्रंथ देऊन आजच्या प्रमुख वक्त्यांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. यानंतर मी पुन्हा कुलसचिव सरांना विनंती करते की लट्टे एज्युकेशन सोसायटीचे सचिव माननीय सुहास पाटील सरांचेही स्वागत शिवाजी विद्यापीठाचे सन्मानचिन्ह आणि ग्रंथ देऊन करावे. धन्यवाद सर. यानंतर मी नंदकुमार मोरे सरांना विनंती करते की या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर V.N. शिंदे सरांचेही स्वागत ग्रंथभेट देऊन करावे. मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर मी माननीय सुहास पाटील सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राजश्री शाहू लोकविद्या व लोकसंस्कृती अभ्यास केंद्र मराठी विभाग आणि इतिहास विभाग यांनी आयोजित केलेल्या या अण्णासाहेब लठ्ठे जीवन आणि कार्य या विषयावरील व्याख्यानासाठी उपस्थित प्राचार्य आनंद मेनसे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे, शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सर, डॉक्टर रणधीर शिंदे सर, संस्थेच्या निरनिराळ्या शाखातून आलेले शाखा प्रमुख, विद्यार्थी, आज हे दुसरं व्याख्यान शिवाजी विद्यापीठाच्या या कार्यक्षेत्रामध्ये होत आहे. खरं तर मला एक जुनी आठवण सांगायची. आता मला असं शिंदे सरांनी सांगितलं की डॉक्टर सागर देशपांडे आमच्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या एका व्याख्यानानिमित्त आमच्या GA कॉलेजच्या कार्यक्रमाला आलेले होते आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर
आम्ही ज्या वेळेला गप्पा मारत बसलो सर त्यावेळेला सागर देशपांडेंनी मला सांगितलं की मी बेळगाव तरुण भारतमध्ये काही वर्ष काम केलेलं आहे आणि अण्णासाहेब लठ्ठेंचं कार्य खूप मोठं आहे आणि ते खरं म्हणजे सगळीकडं येणं ते प्रकाशित होणं हे आवश्यक आहे असं मला वाटतंय आणि त्या दृष्टीनं तुम्ही जर प्रयत्न केले तर मी सगळी लागेल ती मदत करायला तयार आहे म्हणून त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर याचा शोध घेण्यासाठी म्हणून सगळ्याचा संस्थेमार्फत आम्ही प्रयत्न चालू केले आणि बऱ्याच मराठी विभागातल्या इतर भाषा विभागातले प्राध्यापकांशी मी बोललो आणि त्यानंतर आमच्याकडं कार्यरत असलेले डॉक्टर सुभाष पाटील यांचं नाव मला एकाने सुचवलं. त्याप्रमाणे मग मी सुभाष पाटलांनाही बोलवलं आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि या सगळ्या चर्चेमध्ये गोमटेश पाटील सरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि तिथून या सगळ्या ग्रंथ प्रकाशनाची सुरुवात झाली. जसजसं त्या सुभाष पाटलांनी हा शोध चालू केला आणि काही गोष्टीचं माहिती व्हायला लागली त्यावेळेला आम्हाला सर्वांनाच कळलं की आम्ही नुसतं ऐकून होतो की कोल्हापूरच्या तिन्ही महाराजांच्या बरोबर ज्यांनी काम केलं ते अण्णासाहेब लठ्ठे म्हणून, परंतु त्यांचं जे निरनिराळ्या विषयातलं आता साहेबांनी उल्लेख केला त्याप्रमाणे जे निरनिराळ्या विषयातला त्यांचा अभ्यास होता किंवा लिखाण होतं हे इतकं विपुल प्रमाणामध्ये आणि लिखित स्वरूपामध्ये जतन करणं आवश्यक आहे असं आम्हाला ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आम्ही याच्या मागे लागलो आणि या कामाला सुरुवात झाली. आजच्या हा जो समारंभ होतोय हा समारंभ दरवर्षी व्हावा म्हणून शिवाजी विद्यापीठानं आम्हाला परवानगी दिली त्याबद्दल मी शिवाजी विद्यापीठाचं आभार मानतो प्रथम. कारण इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा आणि इतकं विपुल असं लेखन आणि वैचारिक स्वरूपाचं काम जे अण्णासाहेब लठ्ठेंनी केलेलं आहे त्याचं लिखित स्वरूपामध्ये कुठंतरी ते जतन करणं हे आवश्यक होतं आणि ती संधी आम्हाला मिळाली हे आमचं भाग्य समजतो आम्ही. तसा माझा स्वतःचा जन्म जरी सांगलीतला असला तरी माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे सगळं राजारामपुरी दुसरी गल्ली इथं झालेलं आहे आणि शाहू महाराज, राजाराम महाराज या दोन्ही महाराजांच्या बरोबर माझ्या आजोबांनी ह्या कोल्हापूर संस्थांमध्ये काम केलेलं आहे. माईसाहेबाचा जो पुतळा म्हटला जातोय त्या पुतळ्याचं ती जी मेघडंबरी आणि तो जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं काम माझ्या आजोबांनी केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर म्हणून.
आणि तो जो ज्या पुलाचा आपण उल्लेख केला सर, तो पूलही माझ्या आजोबांनीच कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं. वैयक्तिक त्यांच्या तिन्ही महाराजांशी संबंध होते आणि माझे वडील कोल्हापूर शुगर मिलला, जी आत्ता राजाराम शुगर छत्रपती ती शुगर मिलमध्ये माझे वडील ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून इथं काम केलेले आहेत. 20 वर्ष आम्ही इथं कोल्हापुरामध्ये माझे वडील राहायला होते. अनेक कोल्हापुरातल्या आठवणी आहेत. हे लेडीज हॉस्टेल जे आहे सर, या लेडीज हॉस्टेलमध्ये माझी बहीण होती आणि मी दर रविवारी संध्याकाळचा तिचा डबा घेऊन यायचो सायकलवरनं राजारामपुरीतनं. ती हिंदी विषयाला इथं MA करत होती आणि त्यावेळेलापासून मी हा सगळा परिसर पाहतोय. आणि ते सायकलवरनं यायचं म्हणजे ते सायबर चौकातला जो चढ होता तिथं ढकलत यावं इतकी पाय भरून यायचे असा तो चढ होता. आता तो सगळा उंची वाढत 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 ते लेवलला यायला गेलेलं आहे. आज या निमित्तानं लठ्ठे एज्युकेशन सोसायटीनं जे समग्र वाङ्मय खंड पहिला याचं प्रकाशन केलेलं आहे, त्याला पद्मजा पाटील यांनी प्रस्तावना दिलेली आहे. त्याचबरोबर दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे समग्र वाङ्मय खंड दुसरा या खंडास डॉक्टर गोमटेश्वर पाटील यांनी अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना आम्हाला लाभलेली आहे त्यांच्याकडून. दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे काळ आणि कर्तृत्व यावर डॉक्टर शिंदे सरांनी प्रस्तावना दिलेली आहे. याशिवाय वरील ग्रंथांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांचे मलपृष्ठावरील भाष्यही आम्हाला त्यांच्याकडून लाभलेलं आहे. दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे समग्र वाङ्मय खंड तिसरा हा ग्रंथ 16 मे 19 म्हणजे येत्या 16 मेला आम्ही लठ्ठेंची पुण्यतिथी आहे त्या दिवशी प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे. त्याचं काम पूर्णतः चालू आहे आणि त्याला ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्राध्यापक अविनाश सप्रे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. हे सर्व ग्रंथ आम्ही अभ्यासकांच्यासाठी म्हणून ॲमेझॉनवर उपलब्ध करून दिलेले आहेत आणि माझी विनंती आहे की आपण आपल्याशी संबंधित या विषयात ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांनी ते उपलब्ध करून घ्यावेत. याशिवायही काही मदत लागेल असेल तर त्याला लठ्ठे एज्युकेशन संस्थेकडून निश्चितपणे आर्थिक असू दे किंवा इतर कोणत्याही प्रकारचं सहाय्य लागणार असेल तर संस्थेमार्फत ते दिलं जाईल याची मी इथं औपचारिक अशी घोषणा करतोय. ही व्याख्यानमाला निरंतर चालू राहील आणि ती सर्व दूर व्हावी म्हणून याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील
निरनिराळ्या शहरातील किंवा निरनिराळ्या गावातील जी कॉलेजेस आहेत तिथेही त्याचं आयोजन केलं तर त्याचा अधिक प्रसार होईल असं मला वाटतं. या निमित्तानं उपस्थित इथं सर्व आमच्या कॉलेजचं स्टाफ, युनिव्हर्सिटीमधील सर्व शिक्षक मंडळी, सर्व पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित राहिले. मी त्या सर्वांचं लठे एज्युकेशन सोसायटीमार्फत आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आजचे प्रमुख वक्ते, लेखक, पत्रकार, चळवळीतील कृतिशील कार्यकर्ते आदरणीय प्राचार्य आनंद मेनसे सरांना मी विनंती करते की त्यांनी अण्णासाहेब लट्टे जीवन आणि कार्य या विषयावर आपली मांडणी करावी. सभेचे अध्यक्ष माननीय VN शिंदे सर, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सचिव माननीय सुहास पाटील, हा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे ते माझे स्नेही डॉक्टर नंदकुमार मोरे. माझ्या या व्याख्यानासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय सुरेश शिपूरकर सर, कोल्हापुरातील ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड दिलीप पवार, ज्यांचं मार्गदर्शन गेली अनेक वर्ष सातत्यानं मला लाभत आलं ते आदरणीय चौसाळकर सर, माझे स्नेही गायकवाड, आमच्या साम्यवादीला मदत करणारे रफिक सूरज गवळी सर आणि या कार्यक्रमास उपस्थित असलेले बंधू भगिनींनो, काही दिवसापूर्वी मोरे सरांचा मला फोन आला आणि त्यांनी विचारणा केली की या विषयावरती आपण बोलावं. मी तात्काळ होकार दिला, घाईघाईत होकार दिला. त्याचं एक कारण असं होतं की जी शिक्षण संस्था स्थापन करण्यामध्ये आदरणीय अण्णासाहेब लठ्ठे यांचा कृतिशील असा सहभाग राहिला. संस्थेच्या गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन म्हणून त्यांनी काम करून ती संस्था स्थिर केली. त्याच साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी बेळगाव या संस्थेच्या कॉलेजमध्ये मी PUC पासून शिकलो. PUCला त्या कॉलेजमध्ये गेलो आणि प्राचार्य म्हणून रिटायर होईपर्यंत जवळजवळ 44 वर्ष तिथे राहिलो. आणि माझ्या संस्थेच्या संस्थापकांविषयी आदर व्यक्त करण्याची एक संधी आज मिळते याचा मला खूप आनंद आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी ती संस्था चालवली, अल्पकाळच ते त्या पदावरती राहिले, पण ती संस्था स्थिर स्थावर करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. कोल्हापूरला त्यांनी मोठं योगदान दिलं. आठवण येते ती यांची, कॉम्रेड पानसरे यांची, कोल्हापूर कोणी घडवलं असं या शीर्षकाची एक पुस्तकमाला त्यांनी काढली आणि त्याच्यामध्ये अण्णासाहेब लठ्ठे यांना अग्रक्रम दिलेला आहे. श्रमिक प्रतिष्ठानचे कॉम्रेड पवार या ठिकाणी आहेत, त्यांनी ते प्रकाशित केली. म्हणजे कोल्हापूर घडवण्यामध्ये त्यांचा सहभाग आणि बेळगावातल्या एकूणच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा चळवळीला त्यांनी दिलेलं योगदान, असं कोल्हापूर आणि बेळगाव या दोन्ही कार्यक्षेत्रांना त्यांचं जे योगदान लाभलेलं आहे ते ध्यानात घेऊन
तो सगळा इतिहास पुन्हा एकदा नव्या पिढीसमोर यावा यासाठी शिवाजी विद्यापीठ आणि लठ्ठे एज्युकेशन सोसायटी यांनी जे हे उपक्रम सुरू केलेले आहेत ते अतिशय स्तुत्य आहेत, अभिनंदनीय आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. मित्रहो, 1878 या साली त्यांचा जन्म झाला आणि 1950 साली बेळगावात त्यांचं निधन झालं. 72 वर्षांचं समृद्ध आयुष्य ते जगले आणि विशेष म्हणजे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ते कार्यरत होते, क्रियाशील होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल मी लहानपणापासून ऐकत आलो. याचं कारण माझे वडील त्यांच्या चळवळीत एक कार्यकर्ते होते. कॉम्रेड कृष्णा मेंडसे माझे वडील गेल्या वर्षी 97व्या वर्षी ते गेले आणि त्यांच्या विद्यार्थी जीवनामध्ये असताना लठ्ठे यांच्या ज्या चळवळी बेळगावात झाल्या त्याच्यामध्ये ते सहभागी होते आणि मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याच कॉलेजमध्ये तेही शिकले. म्हणजे 2 पिढ्या त्या कॉलेजमध्ये शिकलेल्या आहेत. लठ्ठे यांच्याबद्दल बरंचसं मोरे सर बोलले. म्हणजे एकेका विषयावरती एक व्याख्यान देता येईल इतकं ते सगळं आहे. ते पत्रकार कसे होते, श्री जिन विजय या नावानं त्यांनी मासिक सुरू केलं. कशा करता, उद्देश काय मासिकाचा, तर जैन समाज जो त्या काळात होता, बेळगावात असेल, कोल्हापुरात असेल, सांगलीत, कुरुंदवाड या सगळ्या भागामध्ये, तो प्रामुख्यानं शेतीवरती गुजराण करणारा, तसा आर्थिकदृष्ट्या कमजोर, काही मंडळी व्यापारात असलेली पण प्रामुख्यानं शेतीमध्ये असलेली, आणि लठ्ठे यांनी अधोरेखित केल्याप्रमाणे शिक्षणाचा अभाव. आणि जेव्हा शिक्षणाचा अभाव असतो तेव्हा आपोआपच तो सगळा समाज अंधश्रद्धांच्या प्रभावाखाली येतो. तसा तो समाज होता. सगळ्या स्त्रिया जैन समाजातल्या शिक्षणापासून दूर असलेल्या, हे सगळं बघून त्यांनी शाहू महाराजांच्या पासून प्रेरणा घेऊन ही सगळी कामं सुरू केली आहेत. 1900 साली त्यांनी पहिल्यांदा शाहू महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं आणि त्यानंतर त्यांना असं दिसलं की 1905 साली शाहू महाराज कोल्हापुरात जैन बोर्डिंग काढतात. त्यांना याचं फार अप्रूप वाटलं की बाबा माझ्या जैन समाजासाठी शाहू महाराज एक बोर्डिंग काढतायत. आणि त्यामुळे त्यांना खूप प्रोत्साहन मिळालं की हा राजा काहीतरी वेगळं करतोय. कारण प्रश्न मित्रांनो असा होता की ग्रामीण भागामध्ये कार्यकर्त्यांनी प्राथमिक शिक्षणाचं काम सुरू केलं होतं, पण त्या समाजाची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की आपल्या मुलांना कोल्हापूरसारख्या शहरात पाठवून त्यांचं माध्यमिक शिक्षण पूर्ण करता येणं त्यांना शक्य नव्हतं. आणि म्हणून शाहू महाराजांनी प्रत्येक समाजासाठी वेगवेगळी अशी बोर्डिंग काढली. त्याच्यामध्ये 1905 साली जैन बोर्डिंग काढलं. लठ्ठे जेव्हा जैन बोर्डिंगचे अधिकारी झाले, अधीक्षक झाले, तेव्हा त्यांना फार आनंद झालेला आहे. ते म्हणतात की हे जे काम शाहू महाराजांनी सुरू केलं त्याच्यामध्ये मला सहभाग घेता येतोय, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम चालवलेलं आहे. हॉस्टेल चालवणं हे अतिशय जिकिरीचं काम असतं. सभागृहात जे कोणी प्राचार्य असतील त्यांना त्याची कल्पना असते किंवा कितीही ते कठीण काम असतं. त्या रेक्टरशिपचं जबाबदारीचं काम असतं आणि अण्णासाहेब लठ्ठेंनी ते पार पाडलेलं आहे. जैन समाजामधले जे जे प्रश्न आहेत, मग ते धार्मिक सुद्धा असो,
त्याच्यावरती अभ्यास करून त्यांनी मार्गदर्शन पण लेखन आपल्या वृत्तपत्रातनं केलेलं आहे. प्रगती नावाचं मासिक त्यांनी चालवलं, ते याच कामासाठी. आणि शेतकऱ्यांच्या चळवळीला प्राधान्य देणारं डेक्कन रयत नावाचंही एक नियतकालिक त्यांनी चालवलं, इंग्रजीमधून चालवलं. यातली काही त्यांनी कोल्हापुरातून चालवली, काही बेळगावातून चालवली. स्वतःचा प्रेस घालून हेच काम पुढे न्यावं असं त्यांना वाटायचं, पण काहीतरी व्हायचं आणि ते काम थांबायचं. पण चळवळीत राहून सुद्धा नियमितपणे त्यांनी लिखाण केलेलं आहे, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि वृत्तपत्रासाठी लिहिणं आणि ग्रंथलेखन करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. ग्रंथलेखन करताना तुम्हाला डोळ्यासमोर एक ठराविक निर्धारित वेळ नसते. तुम्ही आजचं लिखाण उद्यासुद्धा करू शकता. पण जेव्हा तुम्ही वृत्तपत्रीय लिखाण करता तेव्हा माझा अंक या ठराविक दिवशी पोस्टामध्ये पडला पाहिजेत याची एक निर्धारित वेळ असते आणि ती पाळावी लागते संपादकाला. ती यांनी पाळलेली आहे. म्हणजे या 3 वर्तमानपत्र चालवणं हे काय कसरतीचं काम असतं हे मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. मी साम्यवादी नावाचं एक साप्ताहिक चालवतो. गुरुवारी दुपारी 12 वाजता अंक पोस्टात पडला पाहिजेत. 1 वाजला की तो घेत नाही. ही कसरत असते आणि ती अतिशय त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. हे फार कठीण काम त्यांनी केलेलं आहे. इंग्रजी, मराठी, इतिहास आणि अर्थशास्त्र अशा 4 वेगवेगळ्या विषयावर त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांनी राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं, पण त्याच कॉलेजमध्ये 7 वर्ष प्राध्यापक म्हणून शिकवलं. म्हणून लठ्ठेंची ओळख ही सगळ्यांनी प्रोफेसर लठ्ठे अशीच केलेली आहे. दिवाण बहादूर ही ओळख नंतरची आहे. दिवाण बहादूर म्हणून ते ओळखले जाण्याच्या आधी त्यांना सगळे लोक प्रोफेसर लठ्ठे असंच म्हणतात. नंतर ते वकील झाले, पण त्यांना ॲडव्होकेट लठ्ठे असं कोणी फारसं म्हटलेलं नाही. त्यांची ओळख ही प्रोफेसरच राहिली आहे. याचं कारण ते उत्तम प्राध्यापक होते. त्यांना फार मोठा विद्यार्थी वर्ग लाभला. राजाराम कॉलेज हा त्यांचा एक वीक पॉईंट पण आहे. तिथे त्यांनी शिकवलं हा एक भाग, शिकले हा आणखी एक भाग. आणि म्हणून जेव्हा करवीर संस्थानानं त्यांच्याकडे शिक्षण विभागाची जबाबदारी दिली तेव्हा त्यांनी एक महत्त्वाचं काम केलं. ते म्हणजे राजाराम कॉलेज हे आर्य समाजिस्ट लोकांच्या हातामध्ये होतं आणि त्यांनी संस्थानापासून ते थोडंसं बाजूला नेण्याचा प्रयत्न केला होता. लठ्ठे यांच्याकडे जेव्हा शैक्षणिक जबाबदारी आली तेव्हा त्यांनी आर्य समाजिस्ट लोकांना बाजूला केलं आणि ती सगळी जबाबदारी पुन्हा संस्थानाकडे येईल असं बघितलं. हे महत्त्वाचं काम त्यांनी त्या काळात पार पाडलेलं आहे. नेमणुका करताना त्यांनी कधी जातपात पाहिली नाही. त्यांनी नासी फडक्यांची मराठीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. माधव जुलियन यांची त्यांनी नेमणूक केली. इतिहासाचे प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण यांची त्यांनी नेमणूक केली. म्हणजे या कॉलेजमध्ये देशातले चांगले प्राध्यापक यावेत आणि राजाराम कॉलेज हे या परिसरातलं एक महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र व्हावं यासाठी अतिशय गंभीर प्रयत्न जर कोणी केले असतील तर ते त्या काळामध्ये अण्णासाहेब लठ्ठे यांनी केले असं म्हणालो तर मी काही अतिशयोक्ती केली असं होणार नाही. त्या कॉलेजला वैभवावर नेऊन पोचवण्याचं काम त्यांनी केलं. ग्रंथलेखन त्यांनी केलं. शाहू महाराजांचं चरित्र त्यांनी लिहिलं. दक्षिणेकडील संस्थानांचा इतिहास देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्या काळात देशात 565 संस्थानं होती. दक्षिणेकडची मोठी होती संस्थानं. त्यांचा इतिहास काय, त्यांची कार्यपद्धती काय, हे सगळं आपण अभ्यासावं आणि त्याचबरोबर शब्दबद्ध करावं ही त्यांची इच्छा असायची आणि तसा प्रयत्नही त्यांनी केलेला आहे. एका बाजूला ते साखर उद्योगाची वाटचाल कशी होईल
ती सुरुवात कोल्हापुरात कशी करता येईल यासाठी ते प्रयत्न करतात. आणि दुसऱ्या बाजूला जैन समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये देखील सामाजिक सुधारणा कशा करता येईल याचाही विचार करतात. त्या काळाचा जर विचार केला, जेव्हा हे जन्माला आले तेव्हा महात्मा फुले होते आणि सामाजिक सुधारणांचं चळवळ सुरू होती. पण सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी असा वाद पण होता. हे वाद आपल्या परीनं पुढे जात होते. याच्यामध्ये सामाजिक सुधारणांना अग्रक्रम देणारे जे लोक होते त्याच्यामध्ये लठ्ठे होते. आधी सामाजिक सुधारणा व्हायला पाहिजेत, शिक्षण मिळालं पाहिजेत, रोजगार मिळाला पाहिजेत, एक नवी प्रगतिशील अशी दृष्टी आपल्या समाजाला लाभली पाहिजेत, असा विचार मांडताना त्यांनी असंही म्हटलेलं आहे की या सगळ्या कामासाठी ही जी ब्रिटिश राज्यव्यवस्था आहे ती आम्हाला पूरक आहे, असंही त्यांनी टिप्पण केलेलं आहे. ते फडक्याने चांगलं नोंदवलेलं पण आहे. त्या काळामध्ये दोन चळवळी समांतरपणे जात होत्या. एक सत्यशोधक चळवळ आणि दुसरी ब्राह्मणेतर चळवळ. सत्यशोधक चळवळ ही महात्मा फुल्यांच्या प्रेरणेनं स्थापन झालेली आणि पुढे चाललेली. पण केवळ अशा प्रकारची चळवळ आम्हाला पुरेशी नाही. आमचा जो विचार आहे तो संघटित पक्षाच्या माध्यमातून व्यक्त झाला पाहिजेत. आम्ही सरकार दरबारात भागीदारी केली पाहिजेत. या सगळ्या समाजाचे प्रश्न शासन दरबारामध्ये मांडले पाहिजेत, असा विचार करून महाराष्ट्रात आणि नंतर दक्षिणेकडे ब्राह्मणेतर पक्ष नावाचा पक्ष स्थापन झाला. पक्षाचं नावच ब्राह्मणेतर पक्ष. पुढारी कोण कोण होते? केशवराव जेधे होते, भास्करराव जाधव होते. हे दोन मोठे पुढारी होते. कोल्हापुरात खंडेराव बागल, त्यांचे चिरंजीव माधवराव बागल ही मंडळी होती. याच्यामध्ये यांच्याच बरोबरीनं नाव घेता येईल ज्याने ब्राह्मणेतर पक्ष घडविला ते म्हणजे अण्णासाहेब लठ्ठे. हे ब्राह्मणेतर पक्षाचे फार मोठे त्या काळातले नेते होते, हे आपण ध्यानात घ्या. अभ्यासकांच्या माहितीसाठी तरुण विद्यार्थी आणि शिक्षक दिसत आहेत. एक गंमत सांगतो. सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर यांच्यामध्ये फरक काय? सत्यशोधक समाजामध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर जातीची अट नसायची. जातीनं ब्राह्मण असलेले पण महात्मा फुल्यांचा समतावादी सत्यशोधक विचार स्वीकारलेले लोक सत्यशोधक चळवळीमध्ये सहभागी होऊ शकत. पण ब्राह्मणेतर पक्ष जो होता त्या पक्षाची अट अशी होती की आमच्या पक्षाचा सभासद हा ब्राह्मणेतरच पाहिजेत, ब्राह्मणेतरच पाहिजे. आणि समजा एखाद्या ब्राह्मण व्यक्तीस, स्त्री किंवा पुरुष, आमची ध्येय धोरणं मान्य आहेत आणि आम्हाला ब्राह्मणेतर पक्षामध्ये येऊन कार्य करायचं आहे असं वाटत असेल तर त्या व्यक्तीनं जाणीवपूर्वक आंतरजातीय विवाह केला पाहिजे. ब्राह्मण पुरुष असेल तर त्यानं अब्राह्मण स्त्रीशी विवाह केला पाहिजेत आणि सिद्ध केलं पाहिजेत की मी माझं ब्राह्मण्य टाकून दिलेलं आहे आणि आता तुमच्या पक्षामध्ये मला घ्या. हा मुद्दा नीटपणे आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की ही मंडळी किती कडवी होती. हा कडवेपणा कशात येतो? यांचं स्पष्ट म्हणणं असं होतं की ही जी समाजव्यवस्था आहे, राज्यव्यवस्था आहे, अर्थव्यवस्था आहे, ही व्यवस्था आम्हाला न्याय देत नाही आहे आणि आमच्यावरती जो अन्याय होतोय या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्हाला उभं राहायचं आहे आणि म्हणून आमचा हा पक्ष आहे. ही चळवळ दक्षिणेकडे जस्टिस पार्टी या नावाने आली. आम्हाला न्याय मागणारा पक्ष. पेरियारने तो सुरू केला, नंतर करुणानिधीच्यामध्ये आले आणि त्याच विचार झालेला पुढे नेत असलेला आजचा DMK हा पक्ष आहे.
या वातावरणामध्ये आपण हा विचार करायला पाहिजेत. या चळवळीमध्ये सहभागी होत असतानाही अण्णासाहेबांचं वैशिष्ट्य असं की करवीर संस्थानाला त्यांनी खूप योगदान दिलं त्यांच्या सेवेत राहून. आणि हे अतिशय चांगलं चाललेलं असताना मोरे सरांनी ज्या प्रकरणाचा उल्लेख केला, डांबर प्रकरण असं त्याला म्हणतात, म्हणजे ब्रिटिश राजकुमाराच्या पुतळ्यावरती कोणीतरी डांबर फासला आणि ती योजना होती. कसं असतं मित्रांनो, सरंजामशाही व्यवस्थेमध्ये जेव्हा राजा असतो, त्याचं मंडळ असतं, सगळं असतं, तेव्हा गटबाजी न कळत तिथे येते. अण्णासाहेब लट्टे स्वकर्तृत्वानं पुढे पुढे चाललेले आहेत. हे जेवढं खरं तेवढंच त्यांचं पुढे जाणं न बघवणारे पण लोक होते. मग आता याचं काय करायचं म्हणून त्यांना त्या शुगर मिलच्या प्रकरणात पण गोवण्यात आलं. तसं डांबर यांच्या प्रोत्साहनामुळे जैन बोर्डिंगच्या मुलांनी हे काम केलं असणार असं एक बालंट त्यांच्यावरती काढायचं आणि त्यांना अटक करायची. अशा प्रकारचे कुभांड रचलं गेलं. हे सत्य आहे. त्याच्यावरती बरंच लिखाण बऱ्याच लोकांनी केलेलं आहे. भाऊराव पाटलांना देखील त्याच्यामध्ये गोवण्यात आलेलं होतं. त्यांना तर खूप मारहाण झाली त्या प्रकरणामध्ये. पण नंतर भाऊराव पाटील आणि अण्णासाहेब लट्टे दोघांचाही याच्यामध्ये काही सहभाग नव्हता असं म्हणून त्यांना निर्दोष पण केलेला आहे. या प्रकरणानंतर पहिल्यांदा अण्णासाहेबांनी असा निर्णय घेतला की आपण कोल्हापूर सोडून बेळगावला जावं. बेळगावला ते आले. त्यांनी LLBची परीक्षा दिली, वकिली सुरू केली. प्रामुख्यानं ते कोणाचे वकील होते तर संस्थानिकांचे एकामेकांमध्ये वाद असायचे, जमिनीचे वाद असायचे, दत्तक घेण्यावरून वाद, असे जे वाद असायचे यातले तज्ज्ञ म्हणून संस्थानिक लोक यांच्याकडे सल्ला घ्यायला यायचे. खटला असेल तर खटला चालवायला द्यायचे आणि अशा प्रकारे संस्थानिकांचे वकील म्हणून ते पुढे आले. बेळगावात त्यांनी 1916 साली कॉलेज काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना वाटलं की बेळगाव एवढं चांगलं गाव आहे पण कॉलेज नाही. 16 साली बेळगावात कॉलेज नव्हतं. बेळगावच्या लोकांना एकतर धारवाडला कर्नाटक कॉलेजमध्ये जावं लागायचं किंवा इकडे राजाराम कॉलेजला यावं लागायचं किंवा विलिंग्डन कॉलेजला. तर बेळगावात आपण कॉलेज काढावं अशी त्यांची भावना होती. तसा प्रयत्न केला पण पुन्हा ते कोल्हापूरला आले. कोल्हापूर बेळगाव असं ते करत राहिले. कोल्हापूरच्या गादीला, ज्याला आपण राजवटीला, त्यांच्याकडनं जेवढं योगदान देता येणं शक्य आहे तेवढं ते देत राहिले. आणि नंतर 22 सालानंतर त्यांनी निर्णय घेतला की आता आपण कायमस्वरूपी बेळगावला गेलं पाहिजेत आणि ते बेळगावला आले. त्या काळात बेळगावात काय परिस्थिती होती? बेळगावात पण ब्राह्मणेतर चळवळ मोठ्या जोमानं चाललेली होती आणि न्यायमूर्ती भुजंगराव दळवी नावाचे जे जज होते ते त्याचं नेतृत्व करायचे. भुजंगराव दळवी होते, मामासाहेब लाड होते, शामराव देसाई होते, VS पाटील होते. ही सगळी नंतर शेका पक्षात गेलेली जी माणसं होती ती ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व करायची. या चळवळीत लठ्ठे यांनी स्वतःला सामावून घेतलं आणि त्यांनी एक बघितलं की आपण आपल्या समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर ज्या ठिकाणी प्रश्नांची चर्चा होते तिथे असायला पाहिजेत. रस्त्यावरचं आंदोलन करून प्रश्न मार्गी लावण्याचा हा जो एक राजमार्ग आहे तो राहू देत, त्यांचा लठ्ठे आदरच करतात. पण जेथे प्रत्यक्ष प्रश्न मांडले जातात आणि ते सोडवले जातात अशा ठिकाणी आपण राहायला पाहिजेत आणि लोकांची बाजू त्या ठिकाणी मांडायला पाहिजेत असं त्यांना सातत्यानं वाटत होतं. तसा ते प्रयत्न करत राहिले आणि बेळगावला गेल्या बेळगावची जी नगरपालिका त्यावेळेला होती त्या नगरपालिकेचे सरकार नियुक्त नगरसेवक म्हणून त्यांच्या तिथे निवड झाली.
आणि मग त्या नगरपालिकेच्या माध्यमातून ते सामान्य माणसाचे प्रश्न आपणाला मांडताना दिसतात. त्यावेळी जसा हा भुजंगराव दळवी यांचा एक गट कार्यरत होता, तसाच भीमराव पोद्दार म्हणून जे मोठे नेते बेळगावात होते ते काँग्रेसचे होते, राष्ट्रीय चळवळीतले होते. भीमराव पोद्दार होते, गंगाधरराव देशपांडे होते, गोविंदराव याळगी होते, पुंडलिकजी कातगडे होते. ही सगळी मंडळी, त्यांचा एक गट होता आणि ते राष्ट्रीय चळवळीत होते. ही सगळी मंडळी पूर्वी प्रामुख्यानं टिळकांच्या पक्षामध्ये होती. हे टिळकवादी होते. आणि टिळकांच्या निधनानंतर यांच्यासमोर प्रश्न असा होता की आता आपण काय करायचं. टिळक तर गेले, नेतृत्व गेलं. एक गट जो असा होता पुण्यामध्ये नची केळकरांचा, त्या गटानं असा निर्णय घेतला की आता आपण हिंदू महासभेत जावं. नची केळकर आणि त्यांचे सहकारी हिंदू महासभेत गेले. बेळगावचे जे लोक होते त्यांनी विचारपूर्वक गांधीजींच्याकडे येण्याचा मार्ग स्वीकारला. ते गांधीवादी झाले. म्हणजे गंमत अशी सांगतात बेळगावात की टिळकांच्या चळवळीत असताना गंगाधरराव देशपांडे फेटा बांधायचे. त्यांचे फेटा बांधलेले फोटो पण आहेत. आणि गांधीजींच्या चळवळीत सामील झाल्यानंतर त्यांना लोकांनी सांगितलं की तर तुम्ही टोपी घातली पाहिजेत. आता फेटा काढून टोपी त्यांना जमेना. मग त्यांनी त्यांचं भाषण असताना त्यांनी आधी टोपी घातली आणि आपल्या घरापासून मारुती मंदिरापर्यंत सहज चालून आले. ते जे बाबा जमतं का नाही आपणाला. लोकांनी असं पण म्हटलेलं आहे की फेटा काढून टोपी घातलेली आहे. म्हणजे दोन विचारसरणीमधला पण हा फरक आहे. आता मला जमेल का हे. त्यांनी जमवून घेतलं आणि ते गांधीजींचे पुढारी अनुयायी म्हणून पुढे आले. तसे दोन विचार प्रवाह त्या काळामध्ये बेळगावात होते. पुढे असं झालं मित्रांनो, हा मुद्दा आपण ध्यानात घेतला पाहिजेत, ज्याचा सत्यशोधक चळवळीवर आणि ब्राह्मणेतर चळवळीवरती फार मोठा परिणाम झाला. हे जे काँग्रेसमध्ये आलेले लोक होते, गंगाधरराव देशपांडे सह सगळे, यांनी असा विचार केला की 1924 साली बेळगावामध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरवावं. 23 सालचं अधिवेशन काकीनाडाला झालं होतं. तिथे ही मंडळी गेली आणि त्यांनी आमंत्रण दिलं की पुढचं अधिवेशन बेळगावात भरवा. ते मान्य झालं. आता अधिवेशन घेणं हे मान्य झाल्यानंतर अध्यक्ष कोण हा प्रश्न येतो. 23 सालच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना महमद अली आणि 24 सालच्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले महात्मा गांधी. आज बेळगावात सेकंड रेल्वे गेट म्हणून जे आहे आणि वॅक्सिन डेपो ग्राउंड म्हणून आहे, तिथे सगळं हे अधिवेशन झालं. या अधिवेशनाचं स्मरण म्हणजे महमद अलींनी गांधीजींच्याकडे अधिवेशनाची सूत्र दिली. यासाठी टिळकवाडीतल्या एका रस्त्याला मौलाना महमद अली मार्ग असं नाव पण आहे. चंदापेच्या हॉटेलच्या मागची गल्ली जी आहे ती महमद अली रोड अशी आहे. ते महमद अली म्हणजे महमद अली जिना नव्हे, ते मौलाना महमद अली असं आहे. या अधिवेशनामध्ये जे काय झालं ते फार समजून घेण्यासारखं आहे. त्याचा लठ्ठेंच्या जीवनावरती पण परिणाम झालेला आहे. झालं असं मित्रांनो, गांधीजींनी असं सांगितलं की आजपर्यंत 1924 सालापर्यंत जी काँग्रेस होती त्या काँग्रेसनं आपल्या विषयपत्रिकेवरती केवळ राजकीय विषयच घेतलेले आहेत. म्हणजे ब्रिटिशीकडे निघून जायला पाहिजे, तर आम्हाला काही दुसरं काय कॉम्प्रोमाइज नाही, तुम्ही निघून जा वगैरे वगैरे. स्वदेशी चळवळ असेल किंवा विदेशी वस्तूंचा बहिष्कार असेल वगैरे वगैरे. गांधीजींनी आता अशी भूमिका घेतली की जी भूमिका सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ घेत होती वेगळ्या पद्धतीनं. काय भूमिका आहे. गांधीजींनी सांगितलं की आता अस्पृश्यता निवारण हा विषय काँग्रेसच्या विषयपत्रिकेवरती असेल. असं कधीच झालेलं नाही पूर्वी. जे मला असं आता बोलताना आठवत आहे की पुण्यामध्ये जेव्हा
काँग्रेसच्याच मंडपामध्ये सामाजिक परिषदे भरवण्याचा निर्णय न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी घेतला. त्यावेळेला सनातनी लोकांनी रानडेंना सांगितलं की तुम्ही इथे जर सामाजिक परिषदेचं आयोजन करणार असाल तर आम्ही मंडपाला आग लावू. त्यामुळे ते झालं नाही. आणि आज 24 साली गांधीजींनी अस्पृश्यता निवारण, दलितांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, सर्व महिलांना आणि दलितांना शिक्षण मिळालं पाहिजेत, सर्वांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे, देशात लोकशाही असली पाहिजेत, हे सगळे प्रश्न काँग्रेसच्या विषय पत्रिकेवरती घेतले. आणि मग सत्यशोधक जे होते त्यांना, ब्राह्मणेतर चळवळीमध्ये जे होते त्यांना आता प्रश्न पडला की आपण आपली वेगळी चळवळ सुरू ठेवायची की महात्मा गांधींच्या बरोबर जायचं. कारण आपला संपूर्ण कार्यक्रमच ते राबवत आहेत. आणि म्हणून बऱ्यापैकी सगळे लोक हे गांधीजींच्या बाजूनी उभे राहिल्याचं आपल्याला दिसतंय. हा मोठा बदल, राजकीय बदल महाराष्ट्रामध्ये त्या काळात झालेला आहे. ही चळवळ सुरू झाली. यात आणखी एक उल्लेख करतो की कोल्हापूरच्या माधवराव बागल यांनी देखील सत्यशोधकांना इशारा अशा नावाची पुस्तिका लिहिलेली आहे. काय इशारा दिला त्यांनी की केवळ सत्यशोधक चळवळीपुरतं तुमचं कार्यक्षेत्र मर्यादित ठेवू नका, तर समाजवादाच्या दिशेनं तुम्हाला कसं जाता येईल, कसं मार्गक्रमण करता येईल याचा सुद्धा विचार करा, असा त्याने एक इशारा त्या काळामध्ये देऊन ठेवलेला होता. अशा प्रकारे बेळगाव, ज्याला अण्णासाहेबांनी आपली आता कर्मभूमी मानलेला आहे, ते बेळगाव भारताच्या राजकारणाचं एक केंद्र बनलं. आणि राजकीय घडामोडी त्यानंतर ज्या झाल्या त्या याच ठिकाणी गतिमान झाल्या. मग पुढे मिठाचा सत्याग्रह आला, तो झाला. अशा अनेक चळवळी होत होत गेल्या. आणि या सगळ्या चळवळींचा एक प्रभाव म्हणून 1935 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आला. हे फार महत्त्वाचं आहे. या कायद्यानं भारतीय जनतेला काही अधिकार मिळाले, चांगले अधिकार मिळाले. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गतच 1937 साली सार्वत्रिक निवडणूक झाली, पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कसं होतं, एक मुसलमान लोकांना वेगळे मतदारसंघ होते. जे मुसलमान मतदारसंघामध्ये एक उमेदवार मुस्लिम लीगचा असायचा, एक काँग्रेसचा असायचा, कम्युनिस्टांचा असायचा, पण अट ही की तो मुसलमान पाहिजे. अशा मतदारसंघामध्ये देखील नॉर्थ वेस्ट, ज्याला आपण वायव्य सरहद्द प्रांत म्हणतो, या वायव्य सरहद्द प्रांतामध्ये जेथे 100% मुसलमान समाज होता, आजही आहे, तेथे मुस्लिम लीगचा पराभव करून काँग्रेस विजयी झाली. काय दर्शवतात, काय दाखवून दिलं लोकांनी? लोकांनी हे दाखवून दिलं की आम्हाला हिंदू मुसलमान असं भेद करणारी जी विचारसरणी आता पुढे येऊ लागलेली आहे ती आम्हाला मान्य नाही. सफाया झाला मुस्लिम लीगचा आणि काँग्रेस निवडून आली. त्या राजकारणामध्ये आपण जाऊया नको. महत्त्वाची घटना अशी झाली की 37 साली झालेल्या निवडणुकीमध्ये बेळगाव जिल्ह्याचा जो उत्तर मतदारसंघ होता, त्या उत्तर मतदारसंघातून अण्णासाहेब विजयी झाले. अण्णासाहेब लट्टे विजयी झाले बेळगावातनं. त्यांची राजकीय कारकीर्द बेळगावात सुरू झाली. मोठ्या संख्येने त्यांना मतं मिळाली. आता ते मतदार कसे होते तो वेगळा भाग आहे. म्हणजे जो कर भरतो तो मतदार, ज्याच्या नावावर घर आहे तो मतदार, असं तुमच्या उत्पन्नावर आधारित मतदारांची नोंदणी होती. इकडनं मुंबई असेंब्लीमध्ये गेल्यानंतर त्यांनी फार चुणूक दाखवलेली आहे. त्यांना अर्थमंत्री करण्यात आलं. जे मुंबई प्रांताचे पहिले अर्थमंत्री अण्णासाहेब आहेत. आणि मला आनंद आहे की माझ्या बेळगावचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. ते सांगली कोल्हापूर होते, पण आमदार कोणाचे तर आमदार बेळगावचे, ते अर्थमंत्री झाले.
असं मानलं जातं की त्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा आजही आदर्श अर्थसंकल्प मानला जातो. त्यावेळी आव्हानं कोणती होती? पहिलं आव्हान असं होतं की गांधीजींच्या मागणीनुसार आणि पाठपुराव्यामुळे दारूबंदी केली पाहिजे. तुम्ही निवडून आले की नाही सगळे लोक? तुमच्या हातामध्ये राज्यकारभाराची सूत्र आहेत की नाही? मग गांधीवादी नेते जे होते त्यांनी अशी मागणी केली की दारूबंदी व्हायला पाहिजेत. दारूबंदी हा राष्ट्रीय चळवळीच्या विषयपत्रिकेवरचा एक विषय होता. हे ध्यानात घ्या. तुम्हाला एक गंमत सांगतो. तुम्ही सगळे फार गंभीर होऊन माझं भाषण ऐकताय. गांधीजींनी जेव्हा महिलांच्या मध्ये काम सुरू केलं, गांधीजी असे होते की ते पुस्तकावरती विश्वास ठेवायचे नाहीत, ते सरळ लोकांच्यातून जायचे. त्याने महिलांची बैठक घेतली. म्हणजे तुझा शत्रू कोण? त्याला आता शत्रू कोण म्हणजे लगेच ब्रिटिश आणि असं तसं उत्तरं येतील असं कार्यकर्त्यांना वाटलं. जेव्हा तुम्ही लोकात मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेता तेव्हा एक वेगळं दृश्य तुम्हाला दिसतं. बायका म्हणाल्या, आमचा शत्रू कोण तुला ऐकून घ्यायचा आहे का बाबा, आणि तू काय खरोखर करणार आहेस का त्याचं? गांधी म्हटले, सांगा तरी, म्हणजे मला कळू दे तरी तुमचा शत्रू कोण. बायका म्हणाल्या की माझा नवरा अतिशय चांगला माणूस आहे. आता अतिशय चांगला माणूस आहे, सकाळी लवकर उठतो, डबा घेऊन व्यवस्थित कामावर जातो, आणि येताना तो लेझिम खेळतच घरी येतो. याचं उत्तर तुझ्याकडे काय आहे बाबा? तर तुझं आम्ही ऐकू. याचं उत्तर तुझ्याकडे आहे का? गांधींना सामान्य माणसाचा पाठिंबा का मिळाला याचं उत्तर गांधी सामान्य माणसाला समजून घ्यायला तयार होते. बायका म्हटले की आम्हाला ते ब्रिटिश कोण, कुठली ईस्ट इंडिया कंपनी केव्हा आली, ते काय युद्ध झालं, आम्हाला काय देणं घेणं आत्ता तरी नाही. आत्ता प्रश्न असा आहे की हे लेझिम खेळणं थांबणार कसं? तुझ्याकडे काय उत्तर आहे काय सांग. आणि गांधीजींनी त्यांनाच तयार केलं आणि त्याचं उत्तर पण दिलं. मग आता 37 सालच्या मुंबई असेंब्लीमध्ये आणि सगळ्याच असेंब्लीमध्ये हा प्रश्न आला की असं काय करायचं, हे लेझिम खेळणं कसं बंद होणार? तर मग दारूबंदी केली पाहिजे असा निर्णय झाला. हा निर्णय जेव्हा झाला तेव्हा अण्णासाहेबांच्या पुढे फार मोठं आव्हान उभं राहिलं. जेव्हा तुम्ही दारूबंदी करता तेव्हा फार मोठा तुमचा महसूल कमी होतो, रेव्हेन्यू तुमचा संपला. आता करायचं काय? राज्य चालवायचं कसं? पगार कसे द्यायचे? दारूबंदी त्यांनी केली. अण्णासाहेबांनी अशी शक्कल लढवली, धाडस केलं. त्यांनी घोड्यांचा रेसचा जो प्रकार मुंबईमध्ये होता आणि ज्यामध्ये लाखो रुपयाची रोज उलाढाल व्हायची, त्या सगळ्यावर कर लावला. त्यांनी असं म्हटलं की हे जे इथे घोड्यांच्या शर्यतीवरती सट्टा लावायला लोक येतात हे श्रीमंतच आहेत, यांच्यावरती आपण कर लावू आणि त्यातनं पैसे उभा करू. एक मुद्दा सुटला. खूप त्या गोटात टीका झाली, पण जे घोड्यांच्या रेसचा सट्टा खेळायचे ते काय चळवळ करणारे लोक नव्हते, ते गप्प राहिले. ते काय चळवळ करतात? दुसरा मुद्दा असा आला की मुंबई शहरामध्ये आणि इतरत्रही श्रीमंत लोकांनी त्या काळामध्ये गुंतवणूक करण्याचा एक भाग म्हणून, किंवा थोडे पैसे आहेत तर मी कशात गुंतवायचे, गुंतवणूक करण्याचे मार्ग त्यावेळेला नव्हते. शेती तरी घ्यायला पाहिजेत, मग ती शेती घेतली ते बघणार कोण? गावाकडे जाऊन तो मुद्दा असायचा. सोन्यामधली गुंतवणूक होती. बऱ्याच लोकांनी त्या काळातल्या प्रथेप्रमाणे घरं बांधली, भाडेकरू ठेवले, मोठ्या मोठ्या चाळी बांधल्या, त्या भाड्याने दिल्या. तर याचा अभ्यास करून अण्णासाहेबांनी असं सुचवलं की जे लोक घरं भाड्यानं देऊन प्रचंड उत्पन्न घेतात त्यांच्यावरती आपण कर लावूया. त्यामुळे घर मालक त्यांच्याबरोबर खूप संतापले, पण त्यांनी ती योजना पार पाडली. रेव्हेन्यू गोळा करून राज्य चालवायचं होतं, त्यासाठी अनेक मार्ग त्यांनी शोधले आणि अर्थसंकल्प त्यांनी दिला. त्यांच्यापुढे अनेक प्रश्न आला, तो म्हणजे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांचं मानधन कसं ठरवायचं. पहिलेच मंत्रिमंडळ आहे.
त्याला अण्णासाहेबांनी असं सांगितलं की 1930 साली जी कराची काँग्रेस झाली, 1929 साली ती लाहोरला झाली आणि लाहोरच्या काँग्रेसमध्ये आपण जाहीर केलं की लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता या तत्वांचा आपण स्वीकार करतो आणि संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करतो आणि 26 जानेवारी हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आहे 1929 साली. पुढची काँग्रेस कराचीला झाली आणि त्या कराची काँग्रेसमध्ये 2 विषय आलेले होते. एक म्हणजे मंत्रिमंडळ स्थापन झालं तर त्यांचे पगार किती असावेत आणि गांधींनी हा मुद्दा त्या काळामध्ये उपस्थित केला होता की सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कितीपर्यंत वाढवत न्यायचे आहेत. आज काय परिस्थिती आहे? म्हणजे ज्या कॉलेजमध्ये मी काम करत होतो तिथे माझा पगार आणि माझ्या एवढंच शिक्षण घेतलेला CHB मध्ये काम करणाऱ्याचा पगार, हे त्या काळात चर्चा झालेले विषय आहेत. आम्हाला जे पूर्वी नेते लाभले ते द्रष्टे होते. 50 वर्षानंतर काय होणार याचा विचार त्यांनी गांभीर्यानं केलेला आहे. अशा अण्णासाहेबांना जो अनुभव होता तो एका संस्थानापुरता होता. संस्थानाचे एक अर्थशास्त्र असतं, त्याचा रेव्हेन्यू असतो, हे पण पूर्ण मुंबई प्रांत म्हणजे मुंबई, गुजरात, त्याच्यामध्ये कराची आणि बेळगाव, धारवाड, विजापूर आणि कारवार एवढा मोठा प्रांत होता. त्याचं सगळं नियोजन त्यांनी केलं आणि जो अर्थसंकल्प त्यांनी स्थापन केला, हा आता पाटील साहेबांना मी सुचवू इच्छितो की अण्णासाहेबांची अर्थसंकल्प तयार करण्याची पद्धत हाच एक विषय होऊन जाईल ना ग्रंथाचा. याकडे लक्षच नाही कोणाचं. हा ग्रंथाचा विषय आहे, त्यांनी कसा मांडला असेल तो, आणि त्याचं खूप कौतुक झालं. सगळ्यांनी सांगितलं की हा चांगला अर्थमंत्री आम्हाला मिळालेला आहे. आणि जसं त्यांना प्रशासकीय अनुभव खूप चांगला होता करवीर संस्थांचा, तो सगळा अनुभव त्यांना तिकडे उपयोगाला आला आणि त्यांनी हे व्यवस्थितपणे काम त्या ठिकाणी केलेलं दिसतंय. अर्थमंत्री होण्याच्या आधी आणि त्या काळामध्ये त्यांनी बेळगावात 3 कॉलेजेस सुरू केली. एक आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू केलं. बेळगावात काहीच नव्हतं. आजही ते महाविद्यालय अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. ते आता केलीकडे आहे. बेळगावात शिक्षक खूप होते, खूप शिक्षक होते. त्याचं कारण असं की बाबूराव ठाकूर म्हणून जे आमचे नेते होते ते आणि शामराव देसाई म्हणून नेते होते. बाबूराव ठाकूरांनी बेळगाव परिसरात म्हणतो मी, बेळगाव, चंदगड, खानापूर या भागात 181 शाळा काढल्या आणि शामराव देसाईंनी जवळजवळ 300 शाळा काढल्या, प्राथमिक शाळा. प्राथमिक शाळामध्ये शिकलेले पुढे हायस्कूलला गेले, हायस्कूलला निघायला लागली. पण हायस्कूलमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना शिकवण्यासाठी कॉलेज कुठे आहे? म्हणून अण्णासाहेबांची दूरदृष्टी बघा, त्यांनी ट्रेनिंग कॉलेज काढलं माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे ज्याला आपण आज BEd म्हणतो ते BEd कॉलेज पण आज सुरू आहे. हे त्यांनी आयुर्वेदिक महाविद्यालय काढलं, हे BT कॉलेज काढलं. अशी त्यांनी लॉ कॉलेज त्यांनी सुरू केलं बेळगावात. लॉ कॉलेज बेळगावातलं जुनं लॉ कॉलेज आहे, ते त्यांच्या प्रेरणेनं सुरू झालं. अशा प्रकारे बेळगावला एक शैक्षणिक चेहरा हा त्यांनी दिला. त्यांनी शैक्षणिक चेहरा, एका बाजूनं ते संसदीय काम करतात, एका बाजूनं जैन समाजाची वाढ होण्यासाठी दक्षिण भारत जैन सभा स्थापन करून त्याचं नेतृत्व करतात. जैन विद्यार्थी शिकावे म्हणून बेळगावात पण दिगंबर माणिकबाग जैन बोर्डिंग आहे की तिकडे विद्यार्थी शिकतात. जिथे जिथे शिक्षण, जिथे जिथे शेतकऱ्यांचे प्रश्न, जिकडे जिकडे महिलांसाठी सुधारणेचे प्रश्न, हे सगळे घेऊन अण्णासाहेब जसे कोल्हापुरात काम करत होते तसंच त्यांनी बेळगावात पण काम केलं. आणि तब्बल 37 सालापासून 39 सालापर्यंत त्यांनी जवळ 2.25 वर्ष अर्थमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम केलं. एक आदर्श अर्थमंत्री कसा असावा, त्याच्यानंतर जे अर्थमंत्री झाले ते वैकुंठभाई मेहता होते, त्यांच्याच सारखं काम करणारे, हे असं त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केल्याचं तुम्हाला दिसेल. आता पुढे आहे तो सगळा संघर्षाचा काळ आहे. 1939 साली काँग्रेसनं असा निर्णय घेतला
की 37 साली तुम्ही आम्हाला ज्या सवलती दिल्या त्याच्या योगे निवडणुका झाल्या त्या अपुऱ्या आहेत. तुम्ही पहिल्यांदा भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे असं घोषित करा अशी मागणी केली 39 साली आणि ब्रिटिशांनी ती नाकारली. ते सांगितलं का आम्ही असं काय करणार नाही. मागणी नाकारल्याचं जेव्हा ब्रिटिशांनी जाहीर केलं तेव्हा काँग्रेसनं असं जाहीर केलं की आता आम्ही ब्रिटिशांच्या विरोधामध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ देश पातळीवरती सुरू करणार आणि त्यासाठी जे काँग्रेसचे कार्यकर्ते निवडून गेलेले आहेत, आमदार झालेले आहेत, मंत्री झालेले आहेत, त्यांनी आपल्या पदांचे तात्काळ राजीनामे दिले पाहिजेत. अण्णासाहेबांनी तात्काळ राजीनामा दिला मंत्रिपदाचा आणि पुन्हा ते बेळगावला आले. बेळगावात येऊन त्यांनी पुन्हा काम सुरू केलं. आता पुढे 10 ऑक्टोबर 1940 साली गांधीजींनी जाहीर केलं की आजपासून वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ आम्ही सुरू करतोय. वैयक्तिक. आणि पहिला सत्याग्रही म्हणून त्याने विनोबा भावेंचं नाव जाहीर करून टाकलं. विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही म्हणून सत्याग्रह करतील. बऱ्याच लोकांनी नावं दिली. गांधीजींची अशी अपेक्षा होती की वैयक्तिक सत्याग्रहासाठी बेळगावातनं लठ्ठ्यांचं नाव पुढे येईल. ते आलं नाही. आलं नाही म्हटल्यानंतर गांधीजींनी महादेवभाईंच्या मार्फत लठ्ठ्यांना पत्र पाठवलं की तुम्ही सत्याग्रह करणार आहात की नाही, तुमच्या मनामध्ये काय आहे ते सांगा. तेव्हा लठ्ठ्यांच्या समोर यक्ष प्रश्न उभा राहिला की आता काय करायचं. त्यांची वैयक्तिक भूमिका सत्याग्रह न करण्याची होती, तर त्यांचा प्रश्न होता. त्याच्यासमोर इतर काही गोष्टी होत्या, त्यांनी सत्याग्रह केला नाही. म्हणजे त्या सत्याग्रहाच्या चळवळीतून लठ्ठे बाहेर पडलेले दिसतात. काँग्रेसमध्ये असा एक प्रवाद होता की सगळ्यांनीच काय सत्याग्रह केला पाहिजे असं नाही, काही माणसं बाहेर सुद्धा राहायला पाहिजेत की जी चळवळीला पोषक असं वातावरण तयार करतील, अशी त्यांची भूमिका होती. लठ्ठे सत्याग्रहात गेले नाहीत. 40 साली सुरू झालेली ही चळवळ पुढे अशीच सुरू राहिली. 42 साल उजाडलं आणि 42 साल उजाडल्यानंतर 9 ऑगस्टला तर आपण चले जावचं आंदोलन सुरू केलं. सगळ्या सरपंचांनी आपले राजीनामे दिले महाराष्ट्रात, इतर ठिकाणी सुद्धा, आणि जन आंदोलन सुरू झालं. अपेक्षा अशी होती काँग्रेसची की पुन्हा या आंदोलनामध्ये लठ्ठे सत्याग्रही होतील काय. कारण ते एक नाव असं होतं की जेव्हा वर्ध्याला किंवा आनंद भवनमध्ये हे 2 सेंटर होती चळवळीची, विचार करायला लागायचे लोक किंवा कुठल्या प्रांतातनं कोण येणार, तेव्हा आपसूक लठ्ठ्यांचं नाव पुढे येत असे, कारण तेवढ्या मोठ्या पदावरती त्यांची कीर्ती पोचलेली होती. 42 साली सुद्धा लठ्ठ्यांनी सत्याग्रहात भाग घेणं टाळलं. हा मोठा काँग्रेसचा धक्का होता. त्यांनी सांगितलं की मी वेगळ्या प्रकारचं काम करीन. त्यांनी विधायक काम करण्यासाठी एक बेळगाव जिल्हा विधायक कार्य समिती पण स्थापन केली आणि त्यात दारूबंदी, सूत कताई, पर्यावरणाचं रक्षण अशी कामं करायला सुरुवात. मध्ये गप्प बसलेले नाहीत आणि कोणीही अभ्यासकानं केवळ ते सत्याग्रहात गेले नाहीत म्हणून त्यांचं अवमूल्यन करण्याची काय गरज नाही. असे अनेक कार्यकर्ते होते की जे बाहेर राहून आपलं काम काँग्रेसचं सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे करत राहिलेले आहेत. पण त्याची नोंद राष्ट्रीय पातळीवरती घेतलेली. लठ्ठे तसे नेमस्त प्रकृतीचे पण दिसतात. म्हणजे एक बेळगावात झालेली घटना अशी आहे की पापण्णा नावाचे एक मोठे दलित पुढारी बेळगावला आलेले होते. त्यांनी निपाणीत सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्यावेळी त्यांनी प्रश्न असा विचारला की किती काँग्रेसचे नेते आज दुपारच्या जेवणाला दलितांच्या बाजूला बसून जेवतील. मोठा प्रश्न होता. तेव्हा लठ्ठ्यांनी त्याला नकार दिला. ते म्हटले की माझी भूमिका थोडीशी वेगळी आहे, मी ती तुम्हाला समजूनही सांगू शकतो. म्हणून त्यांनी तो प्रसंग टाळला. पण चळवळीला मात्र 100 रुपये देऊन मदत पण केली. असं व्यवस्थित बॅलन्स करत ते पुढे गेलेले आहेत. 1940च्या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये त्यांनी भाग घेतला नाही. 1942च्या सत्याग्रहामध्ये त्यांनी भाग घेतला नाही. याचा परिणाम मला असा, आता गुरुवर्य चौसाळकर ते सांगू शकतील,
46 साली ज्या निवडणुका झाल्या, पुन्हा त्या 46च्या निवडणुकीमध्ये अण्णासाहेबांना काँग्रेसनं उमेदवारी दिली नाही. बघा, 37 साली ज्यांना उमेदवारी दिली, निवडून पण आणलं, अर्थमंत्री केलं, त्यांना 46च्या निवडणुकीमध्ये त्यांच्या भोवती चांगलं प्रसिद्धीचं वलय असताना देखील उमेदवारी दिली नाही. बेळगावातनं उमेदवारी दोघांना दिली. सदाशिवराव भोसले नावाचे सर्वोदयी नेते होते, त्यांना ग्रामीणमधनं दिली. आणि शहरामध्ये काँग्रेसचे नेते केशवराव गोखले नावाचे गरज होते, त्यांना दिली. केशवराव गोखलेंचं वैशिष्ट्य म्हणजे ते होते कम्युनिस्ट, मार्क्सवादी होते, पण ते म्हणायचे की यात राहून देखील मी मार्क्सवादी राहू शकतो. केशवराव गोखल्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते फार मोठे वकील होते आणि सोव्हिएत रशियाचा सर्वांगीण सर्वोदय असं 8 खंडांचं पुस्तक, प्रत्येक खंड 300 पानाचा, त्याने आपल्या खर्चानं काढून तो प्रकाशित केला आहे. तो माझ्या घरी ते 8 खंड होते. माझे वडील त्यांचे अनुयायी होते गोखल्यांचे. म्हणजे ते म्हणायचे की असा वक्ताच होत नाही, इतका मोठा. आणि गोखले प्रचंड बहुमतानं बेळगाव मतदारसंघातनं निवडले गेले. आणि मग या राष्ट्रीय चळवळीतून आणि आपल्या या सगळ्या राजकीय याच्यातून अण्णासाहेब थोडेसे बाजूला गेले, कारण त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला होता. मित्रो, याच काळामध्ये बेळगाव शहरात एक शिक्षण संस्था सुरू होत होती. तिचं नाव होतं साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी. संस्थापकामध्ये बाबूराव ठाकूर होते, वायके प्रभू होते, गोविंदराव हेरेकर होते, वसंतराव हेरवाडकर ही 4 माणसं होती. यांना वाटायचं की यांचा मूळ उद्देश असा होता की कोकणामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यातले बहुतांशी विद्यार्थी कोल्हापूरला येऊन बोर्डिंगमध्ये राहून शिकायचे, राजाराम कॉलेज जायचे. त्यांनी बेळगावला काय येऊ नये, अगदीच तर जवळ आहे. म्हणजे सावंतवाडीच्या मुलाला बेळगावला यायचं तर, पण घाट चढला की झालं, घाट चढून तुम्ही वरती आला की बेळगावला येता. म्हणून त्यांना असं वाटलं की बेळगावला आपण कॉलेज काढावं, त्याच्यामध्ये सावंतवाडी कुडाळ या भागातली मुलं तर येतीलच, पण गोव्यामध्ये त्यावेळेला शिक्षणाची काहीच व्यवस्था नव्हती, काही व्यवस्थाच नाही. ज्याची परिस्थिती बरी असायची ते बेळगावला यायचे किंवा कोल्हापूरला यायचे. तर आपण बेळगावला कॉलेज काढूया असं त्यांचा विचार झाला. पण कुठे अर्ज, मुंबई प्रांत होता, तेव्हा यांनी सांगितलं की आपण लठ्ठ्यांची मदत घेऊ. आणि हे सगळे लठ्ठ्यांच्याकडे गेले. त्याने सांगितलं की असं असं आम्ही करतो आहोत. तेव्हा लठ्ठे साहेबांनी त्यांना संपूर्ण मदतीचं आश्वासन दिलं. त्याने आश्वासन फक्त तोंडी दिलं नाही, तर तुमच्या या कामाला आर्थिक हातभार लावतो म्हणून त्या काळामध्ये 5,000 रुपये दिले. 5,000 रुपये त्यांनी दिले आणि कामाला लागा म्हणून सांगितलं. ते म्हटलं की कामाला लागा म्हणून सांगू नका, तुम्ही आमचे अध्यक्ष व्हा. म्हणून गव्हर्निंग काउन्सिलचं अध्यक्षपद या सगळ्यांनी लठ्ठे यांच्याकडे सोपवलं. त्यामुळे मुंबईला जाऊन कॉलेजसाठी परवानगी घेणं, रीतसर परीक्षांना, मुंबई विद्यापीठ होते त्या काळामध्ये. मग नंतर आम्ही कर्नाटक विद्यापीठाशी संलग्न झालो. मुंबई विद्यापीठानं सांगितलं की तुमच्याकडे आता कर्नाटक विद्यापीठ 1951 सालापासून येणार, तेव्हा तुम्ही तिकडेच जा, इकडे येऊच नका. त्यामुळे त्यांनी आम्हाला कर्नाटक विद्यापीठाकडे पाठवलं. आणि अशा प्रकारे साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्यात, ती स्थिर करण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यामुळे माझ्यासारखा विद्यार्थी तिकडे शिकू शकला. आज ती एक मोठी संस्था आहे आणि खूप छान चालतात. मी अगदी सभेमध्ये आनंदानं आणि अभिमानानं सांगेन की माझी संस्था जी आहे RPD GSS कॉलेज, या संस्थेनं आज तागायत शिपायाची असेल किंवा प्राध्यापकाची असेल, नोकरी देताना 1 नवा पैसा आमच्याकडनं घेतला नाही. 1 नवा पैसा घेतला. ते म्हणतात, आजही ते म्हणतात की कोणी कोटी घेतील, 2 कोटी घेतील, आम्ही अण्णासाहेब लठ्ठे, बाबूराव ठाकूर यांचा वारसा सांगणारे लोक आहोत, आम्ही देणगी घेणार नाही. मी गेलो, माझं उदाहरण देतो, सेक्रेटरींच्याकडे गेलो. ते म्हटले काय काम आहे? मी म्हटलं नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. ते म्हटले 5 रुपये द्या. त्यांनी 5 रुपयाची पावती फाडली फॉर्मची
आणि त्याला ती पिन लावली, जा म्हणले आता इंटरव्ह्यूला ये. मी सिलेक्ट झालो, मला नोकरी मिळाली. आज शक्य आहे असं? आजही त्या कॉलेजमध्ये असंच होतं आहे, असंच होतं. तुम्ही कुठेही चौकशी करू शकता, देणगी वगैरे काही घेतलं जात नाही. आणि आता त्यांची अडचण अशी झालेली आहे की जेमतेम 12-13 प्राध्यापक पूर्ण वेळ पगार घेणारे आणि 90% प्राध्यापक ज्यांना संस्थेनं पगार द्यायचा आहे, आता पगार द्यायचा कुठून? नवीन जे धोरण आपण स्वीकारलेलं आहे, आर्थिक धोरण म्हणा किंवा काय, त्यामुळे आता संस्था चालकांच्या पुढे मोठे प्रश्न उभारलेले आहेत. आणि विशेषतः जे संस्था चालक अतिशय स्वच्छ हातानं काम करतात अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या संस्थेमध्ये, त्यांच्यासमोर तर फारच मोठे प्रश्न आहेत की ही संस्था चालवायची कशी. अशा प्रकारे ती संस्था उभी करण्यामध्ये, चालवण्यामध्ये अण्णासाहेबांनी मोठं योगदान दिलं आणि त्यामुळे एक मोठं शैक्षणिक काम बेळगावमध्ये झालेलं आहे. त्याचा एक लाभार्थी म्हणतो मी त्याला, बेनिफिशरी मी सुद्धा आहे. आणि असं म्हणताना मला अतिशय आनंद पण होतो आहे. या सगळ्या चळवळीमध्ये शैक्षणिक असेल, राजकीय असेल, माझे वडील अण्णासाहेबांचे अनुयायी म्हणून त्यांच्याबरोबर काम करायचे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल लहानपणापासून मला ऐकता आलं, त्यांच्याबद्दलचा एक आदर होता. आणखी एक गमतीचा भाग सांगून मी थांबतो. लोक अण्णासाहेबांना विचारायचे की तुमची तब्येत इतकी कशी सणसणीत आहे. ते फार असे धडधाकट आणि रोबस्ट प्रकृतीचे होते. तर अण्णासाहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे आणि यदी फडक्याने ते नोंद केलेलं आहे. ते म्हणायचे की मी टिळकवाडीच्या या मोकळ्या परिसरामध्ये भरपूर चालतो आणि चालून घरी आल्यानंतर एक मनभर लाकडं फोडतो. घरात जी लाकडं, त्यावेळेला काय गॅस नव्हता, काय स्टोव पण नव्हता, घरी जी लाकडं लागतात ती सगळी मी फोडून देतो आणि म्हणून मी असा बळकट प्रकृतीचा माणूस आहे. हे अण्णासाहेब विनोद करता करता सांगायचे. म्हणजे एक अर्थमंत्री पदावरती गेलेला माणूस घराच्या अंगणामध्ये लाकडं फोडताना टिळकवाडीतल्या लोकांनी बघितलेलं आहे. मी मंत्री 4 माणसं कामाला लावतो असं त्यांनी केलेलं नाही. हा आदर्श देखील आज मला वाटतं फार महत्त्वाचा आहे. श्रमाला हा गांधींच्या चळवळीचा आदर्श आहे. आणि म्हणून सत्यशोधक चळवळीतनं असेल आणि ब्राह्मणेतर चळवळीतनं आलेली जी गांधींच्या सावलीत जी माणसं आली ती अशी एकापेक्षा एक. असंच वैकुंठभाई मेहता, म्हणजे आज निवडणुकीची चर्चा आम्ही गाडीत पण करत होतो. आमचे मोरे सर म्हणाले की आमच्या तालुक्यात तर 20,000 रुपये मताचा रेट होता. 20,000 रुपये म्हणजे प्रचार विचार काय करायचं नाही हो. आणि लोक असं मला म्हणाले की काय हो, 5 माणसं घरात आहेत, 1 लाख मिळाले की अशा निवडणुका वरच्यावर घ्या. म्हणजे हा वेगळा विचार. वैकुंठभाई मेहताची एक गोष्ट, वैकुंठभाई मेहतांचे सहकारी माझे चुलते होते. 46च्या निवडणुकीत वैकुंठभाई मेहतांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आणि ती उमेदवारीचं पत्र घेऊन वैकुंठभाई गांधीजींच्याकडे गेले. सांगते बापूजी ये देखो क्या करने का है इसका. ते म्हणले की तुला कशाला हे केलं आहे, आपण राखीव ठेवला आहे, तर देशभर सहकार चळवळ तू पोचवायची आहेस, हे तुझं काम आहे ना, हे तुला मान्य आहे ना. ते म्हटले मला हे मान्य आहे, पण हे आता नवीन काय. मग तो असं कर म्हणाले, मी निवडणूक लढवत आहे, माझं काम कोणाला पसंत असेल त्यानं मला मत द्यावं, नाहीतर मत देऊ नये, असं जाहीर करून टाक. तुझं काम लोकांच्यापर्यंत पोचलेलं असेल, तुझा त्याग लोकांच्यापर्यंत पोचलेला असेल, तुला लोक पाठवतील. नसेल तर तू दिलेलं काम आहे, स्वीकारलेलं काम आहे, ते करत पुढे जा. त्यावेळेच्या मतदारांनी, मी मुद्दाम अधोरेखित करतो, त्यावेळेच्या मतदारांनी सगळ्यात जास्त मदत त्याला दिलेली आहेत. मग चुकलं कोण? आज कोण चुकतोय? मतदार चुकतोय की उमेदवार चुकतोय की पक्ष चुकतोय, हे सुद्धा शोधण्याची गरज आहे. म्हणजे एका बाजूला आज 20,000चा रेट आणि त्यावेळी लोक म्हणतात की काहीच नको. तर हे सगळं बघितलं तर मी असं लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे जे नेते आहेत त्यांना सांगेन की लठ्ठ्यांचं हे काम आपण, आणि लठ्ठ्यांनी, मी फक्त जैन समाजाचं किंवा तसं भाऊराव पाटलांनी केलं तसं मी सगळ्यांचं आहे, हीच भूमिका घेतली. आणि ते सातत्यानं सांगत राहिले की शाहूंची सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक
ही भूमिका मला मनोमन पटलेली आहे आणि तिचा पुरस्कार मी आयुष्यभर करत राहीन. ही त्यांची करवीर संस्थान आणि शाहू महाराज यांच्या प्रती असलेली बांधिलकी, हेच लठ्ठ्यांचं तत्त्वज्ञान शेवटपर्यंत राहिलं. आणि म्हणून आज त्यांची आठवण येणं, आजच्या परिस्थितीमध्ये तर ती फार आठवण येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि आज तर आपण अशा वातावरणामध्ये आज बसलेलो आहोत. कोणी मला इथे देखील एखादं रॉकेट पडलं तर आश्चर्य वाटायचं काय कारण नाही. कुठेही काही होऊ शकतं आहे, कारण युद्ध आता भारतापासून 40 किलोमीटरवरती येऊन पोचलेलं आहे. आमचा काहीही संबंध नसताना आमच्या किनाऱ्यापासून 40 किलोमीटरवरती हिंसाचार करण्याचं काय कारण आहे? चौसाळकर सर, मला असं वाटतं की असं काही चाललेलं आहे की भारताला याच्यामध्ये ओढावं. तुमच्याच गल्लीतून मारामारी करतो, मग तुम्ही मारामारी कराच की आमच्याबरोबर, असं काहीतरी चाललेलं आहे का? परिस्थिती वाईट आहे, परिस्थिती फार गंभीर आहे आणि लठ्ठ्यांचा आदर्श लोकांसमोर नेण्याची नितांत गरज आहे. ते काम शिवाजी विद्यापीठ, मोरे सर, शिंदे सर असतील आणि लठ्ठे एज्युकेशन सोसायटी आपल्या परीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं करत आहे. याबद्दलचं समाधान, आनंद व्यक्त करतो. आणि बेळगावातल्या वक्त्याला जाणीवपूर्वक बोलवून या कामात बेळगावच्या लोकांना सामावून घेतलं, याबद्दल बेळगावच्या वतीनं सगळ्यांचे आभार मानतो. आणि माझं थोडंसं भाषण लांबलेलं असताना देखील आपण शांतपणे ऐकलं. कसं असतं की 36 वर्ष हेच शिकवायचं काम केल्यामुळे असं वाटत असतं. खूप शांतपणे आपण ऐकलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. सरांनी आपल्या मनोगतामध्ये अण्णासाहेब लठ्ठे यांचे कोल्हापूर उभारण्यामध्ये असणारे योगदान सविस्तरपणे आपल्यासमोर मांडले. तसेच उत्तर आयुष्यात बेळगावमध्ये उभे केलेल्या त्यांच्या उज्ज्वल कार्याचाही आपल्याला परिचय करून दिला व आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये असणारे अण्णासाहेब लठ्ठे यांचे कार्यकर्तृत्व कसे व्यापून राहते हे सूत्रबद्ध पद्धतीने आपल्यासमोर मांडले. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर या व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे सरांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत अण्णासाहेब लठ्ठे जीवन आणि कार्य या विषयावर ज्यांचं आत्ता आपण अतिशय सुंदर असं व्याख्यान ऐकलं ते प्राचार्य आनंद मेनशे सर, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगलीचे सचिव माननीय सुहास पाटील सर, मराठी विभागातील प्राध्यापक नंदकुमार मोरे सर, समोर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, ज्यामध्ये सर्वांचेच मार्गदर्शक असलेले अशोक चौसाळकर सर आहेत, सुरेश शिपूरकर सर आहेत, दिलीप पवार सर, रफिक सुरेश सर आत्ता गेले, अनिल गवळी सर आहेत, शरद गायकवाड सर आहेत, अनेक मान्यवर आहेत आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज या कार्यक्रमाला यायला मला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचीच दिलगिरी व्यक्त करतो. अण्णासाहेब लठ्ठे यांच्याबद्दलचं त्यांचं जीवन कसं होतं आणि त्यांनी कार्य काय केलं याबद्दलची बरीचशी चर्चा झाली आणि त्यांनी ह्या कार्याला आजच्या परिस्थितीशी जोडून थोडंसं एक चित्र आपल्यासमोर उपस्थित केलं. ह्याच्यातली एक या संस्थेशी अण्णासाहेबांशी जवळीक नसणारी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. जसं कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जात, धर्म, पंथ, लिंग याच्या पुढे जाऊन सर्वांच्यासाठी शिक्षणाचं अतिशय मोठं कार्य केलं, तशाच पद्धतीचं कार्य त्यांच्याच प्रेरणेतून बार्शी आणि उस्मानाबाद, मराठवाडा या भागामध्ये कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये एकदा कुठेतरी चर्चा झाली असावी की 2 संस्था एकत्र आणाव्यात, म्हणजे बार्शीची शिक्षण संस्था रयत शिक्षण संस्थेमध्ये विलीन करावी. आणि त्या दृष्टीनं कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी अण्णांना पत्र लिहिलं. त्या पत्राचं उत्तर होतं ते माझ्या वाचनात आलं आणि इथं या ठिकाणी उल्लेख करणं मला समयोचित वाटतं, कारण आत्ताच्या व्याख्यानातून शेवट तिथे आलेलं आहे. त्या पत्राचं उत्तर देताना अण्णांनी ज्या भाषेमध्ये, ज्या शब्दामध्ये मांडले ते मी सांगू शकत नाही,
पण त्याचा आशय असा होता की आज आपण एका विशिष्ट विचाराने कार्य हे सुरू केलेलं आहे. हे कार्य सुरू केल्यानंतर या कार्याला मदत करणारे आणि पुढे नेण्यासाठी ताकद देणारे जे लोक आहेत तेही त्याच विचाराचे आहेत, म्हणून ते आपल्याबरोबर आहेत असं आपण मानतो. ते असेच राहतील आपण आहोत तोपर्यंत, त्याच्यामध्ये वाद नाही आहे. पण त्याच्या पुढच्या पिढीचं किंवा आपल्या निधनानंतरचं कोणी काही सांगू शकणार नाही आहे. एक संस्था त्याच्यातली जर बिघडली तर दुसरी संस्था दीपस्तंभासारखी मार्गदर्शक म्हणून उभा राहिली पाहिजे. असंच आज मार्गदर्शन प्राध्यापक अण्णासाहेब लट्टे यांनी बेळगावामध्ये केलं. हे आत्ताच्या व्याख्यानातून आपल्यासमोर आलं की आजही एक अर्ज दिला जातो आणि त्या अर्जानंतर मुलाखत होऊन पात्र उमेदवाराला नोकरी मिळते. आत्ताच्या व्याख्यानामध्ये आणखी एक मुद्दा सांगितला की स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लट्टे यांची दिवाण बहादूर याच्यापेक्षा जास्त ओळख ही प्राध्यापक अण्णासाहेब लट्टे अशी होती. आणि मला वाटतं तीच खरी त्यांची ओळख आहे. त्यांच्या जीवन आणि कार्याकडे बघितलं तर माझ्यासारख्याला असंच वाटत राहतं की अण्णासाहेब हे शिक्षक होते आणि शेवटपर्यंत शिक्षक राहिले. त्यांनी एकूण 7 ग्रंथ लिहिलेले आहेत. त्या 7 ग्रंथातला एक ग्रंथ मला खूप महत्त्वाचा वाटतो. जैन धर्माचा परिचय हा त्यांचा पहिला ग्रंथ होता आणि शेवटचा माझ्या विलायतेच्या आठवणी. या दरम्यान त्यांनी हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याचा उदय, मेमरीज ऑफ हिज हायनेस छत्रपती शाहू महाराज ऑफ कोल्हापूर खंड 1 आणि 2, छत्रपती शाहू महाराजांच्या आठवणी, भारतीय संस्थानांचे प्रश्न, अशा सगळे वेगवेगळे ग्रंथ लिहिले. मात्र त्यासोबत त्यांनी एक जो ग्रंथ लिहिला तो ग्रंथ ते फक्त वकील नव्हते तर जगभरातल्या वेगवेगळ्या संविधानाचा त्यांचा अभ्यास तितकाच दांडगा होता. आणि म्हणून ते आयुष्यभर समाज शिक्षक म्हणून आणि ज्या क्षेत्रामध्ये उतरायचं त्या क्षेत्रातलं एक यशस्वी नेतृत्व म्हणून टिकून राहिले असं मला वाटतं. तो ग्रंथ आहे जगाची संघटित राज्य घटना, ज्याच्यातून त्यांनी वेगवेगळ्या देशाच्या संघटनांचा नाही तर जगाला एक कशी राज्यघटना असावी याच्याबद्दलचं सुद्धा बऱ्यापैकी भाष्य केलेलं आहे. अण्णासाहेबांनी 7 वर्षच फक्त शिक्षक म्हणून राजाराम महाविद्यालयामध्ये प्राध्यापक, आजच्या काळामध्ये प्राध्यापकच शब्द त्याला वापरला पाहिजे, प्राध्यापक म्हणून कार्य केलं. मात्र ज्या वेळेस ते शिक्षण निरीक्षक म्हणून कार्य करत होते त्यावेळेस जे कोल्हापूर संस्थानाचं शिक्षणाचं धोरण होतं, सक्तीचं शिक्षण, विशेषतः मोफत शिक्षण तर दिलेलंच होतं पण सक्तीचं शिक्षण, त्याची अंमलबजावणी नीट होते की नाही हे पाहण्याची, तपासण्याची आणि त्याच्यावरती कुठे कसूर होत असेल तर त्याची म्हणजे शिक्षा सुनावण्याची संपूर्ण जबाबदारी ही अण्णासाहेबांनी पार पाडलेली. त्यांच्यामध्ये ते शिक्षक राहिले असं मी ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस खरं सांगायचं झालं तर सच्चा शिक्षक हा शेवटपर्यंत विद्यार्थी असतो. आणि नवीन जे काही असेल ते शिकण्याची त्यांच्यामध्ये जी ताकद होती, क्षमता होती ती अतिशय अफाट होती. त्यामुळं त्यांनी जे कार्य हाती घेतलं त्या कार्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आणलं. त्यांच्या मनाची ओपननेस बघितली पाहिजे. गुणवत्तेखेरीज त्यांनी कुठल्याही गोष्टीला प्राधान्य दिलेलं सगळ्या घटनाक्रमाकडे बघितलं तर दिसून येतं. आणि मला असं वाटतं आजच्या व्याख्यानामध्ये बऱ्यापैकी तशा पद्धतीनं उहापोह झाला की कार्यकर्तृत्व म्हटल्यानंतर ठळक घटना सांगितल्या जातात. हे कॉलेज स्थापन झालं, ही संस्था स्थापन झाली, त्याने अशा पद्धतीचं कार्य केलं, हे ग्रंथ लिहिले. याच्या पलीकडे जाऊन जे काही असतं त्या माणसाचं भूमिका असते ती विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यांनी गुणवत्तेला प्राधान्य देत असताना डॉक्टर बाळकृष्ण यांना कुठून आलेले होते तर पंजाबमधून आलेले होते. पंजाबमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाव त्या काळामध्ये किती शालेय अभ्यासक्रमात, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात शिकवलं जात असेल माहीत नाही. पण ते कोल्हापूरला आल्यानंतर म्हणजे राजाराम महाविद्यालयामध्ये शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर इंग्रजीचं, मला वाटतं त्यांचा इंग्रजीच विषय आहे, इंग्रजीचे हे अभ्यासक छत्रपती शाहू महाराजांच्या विनंतीनुसार शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करतात आणि त्यांच्यावरती 2 खंडात्मक मोठं पुस्तक लिहितात. तेवढं करून ते थांबत नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामुळे ते इतके प्रभावित होतात की कोल्हापूरमध्ये शिक्षणाच्या बाबतीत आपण आपला एक वेगळा ठसा उमटवलेलाच होता. तोपर्यंत कोल्हापूर हे देशातलं पहिलं संस्थान असं होतं की ज्याने सक्तीचं आणि मोफत
शिक्षण केलेलं होतं त्याची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही हे तपासणारं राज्य होतं. म्हणजे प्रशासनसुद्धा त्या बाबतीत दक्ष होतं आणि त्याच्यामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब लठ्ठे यांचा वाटा हा मोठा होता. अशा ठिकाणी आलेल्या या व्यक्तीनं कोल्हापूर भागामध्ये एक विद्यापीठ असलं पाहिजे, म्हणजे शिक्षणातली सर्वोच्च टप्पा जो आहे तो टप्पासुद्धा कोल्हापुरात असला पाहिजे आणि त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरून आलं पाहिजे. ही पहिली मागणी छत्रपती राजाराम महाराजांच्याकडे ती मागणी मांडणं आणि कोल्हापूरच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू असलेल्या विद्यापीठाचं सुतोवाच करणं हे पहिलं कार्य कुणी केलेलं असेल तर पंजाबमधून या ठिकाणी स्वर्गीय प्राध्यापक अण्णासाहेब लठ्ठे यांनी निवडलेल्या बाळकृष्ण यांनी. ह्या छोट्या गोष्टी ज्या आहेत या छोट्या गोष्टी खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्यापर्यंत तरुणाईपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मोठ्या घटनांचा इतिहास सगळ्यांनाच माहीत असतो. आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका कशी झाली हे सगळ्यांना कळतं, पण राजगडावरती आपल्या जिवंत असलेल्या पुत्राचे दशक्रिया विधी त्या बापाला करावे लागले कारण इथली रयत सुखात राहिली पाहिजे. त्याच्या पाठीमागचा कार्यकरण भाव आणि ते विधी करत असतानाचे छत्रपती शिवाजी महाराज समजून ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस ते आपल्या प्रेरणेचं स्रोत बनतात. ही सगळीच लोक मोठी आहेत. या लोकांचा कार्यकरण भाव जो आहे, आत्ता ज्या छोट्या छोट्या गोष्टी सरांनी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टीच्या आहेत. त्याच्यातली लाकडं फोडायची गोष्ट आहे ती आत्ता आम्हाला करता येणार नाही. आम्ही भरपूर चालायचं काम करतोय, दररोज 10-1 किलोमीटर चालतोय. त्यांची नजर चौफेर असायची तशी आपली नजर चौफेर राहील असंही बघतो आम्ही. कुठलंही काम करताना लाज बाळगायची नाही हेही आम्ही घेऊ शकतो, पण लाकडं फोडतंय कोणतरी म्हणलं की माझ्यातला पर्यावरणवादी जागा होईल, म्हणजे माझा स्वतःचाच प्रश्न असेल. त्यामुळे त्या गोष्टी शक्य नाहीत. पण त्याच्या पाठीमागचा कार्यकरण भाव जर समजला तर आजच्या युगातल्या परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये बदल करून घेऊन हे विद्यार्थी त्यांच्यातले गुण आपल्यामध्ये घेऊ शकतात. ते खऱ्या अर्थाने प्रेरणेचे स्रोत होऊ शकतात. हा उपक्रम दरवर्षी चालत राहणार आहे. हा विचार सगळ्यांच्या पुढे जावा, अण्णासाहेबांचं कार्य सर्वांच्यापर्यंत पोहोचावं. ही लठ्ठे एज्युकेशन सोसायटीमध्येच गाडी कॉलेजवर आल्यानंतर मी पहिल्यांदा भावना व्यक्त केलेली होती. नंतर KWCमध्ये आल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती चर्चा केलेली होती. आणि आत्ता हे जे आपल्याकडे आत्ता ही व्याख्यानमाला सुरू झालेली ही दरवर्षी पुढे चालत राहणार आहे. या विचारांचा जागर होईल. सरांनी जे अपेक्षा व्यक्त केली त्या पद्धतीनं खरंच वेगवेगळ्या पैलूवरती काम करण्याची गरज आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प आदर्श होता. त्याच्यातले बारकावे इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी घेतलेले होते. त्याचं कौतुक आणखी एका लेखामध्ये पण मला मागे बघायला मिळालेलं होतं. हे सगळं वेगवेगळे पैलू जे असतात ते पैलू मांडणं खूप आवश्यक आहे. छत्रपती शाहू महाराजांचं आपण म्हणतो की इतके ग्रंथ प्रकाशित झाले, इतकी पुस्तकं आलेली आहेत, आता सगळं संपलं. पण मध्ये एक मला पैलू असा त्यांचा सुद्धा आढळून आला की आज आपण शिवाजी विद्यापीठातलं लीड बॉटनिकल गार्डन हे खूप चांगली एक ओळख, शिवाजी विद्यापीठाची ओळख बनलेलं उद्यान आहे. मात्र छत्रपती शाहू महाराज हे पहिले राजे असे होते की ज्यांनी त्या काळामध्ये जवळपास 200 एकर लीड बॉटनिकल गार्डनसाठीची जमीन आरक्षित करून ठेवलेली होती. त्यांनी पुत्रंजवी सारखा वृक्ष कोल्हापूर भागामध्ये आपल्या मद्रास नव्हे बेंगलोरच्या पलीकडचं गाव कुर्ग तिकडून आणलेलं आहे. अनेक वेगवेगळी विदेशी वनस्पती आणून सुद्धा टाउन हॉलमध्ये सिस्टमॅटिक पद्धतीनं त्याचं एक आपण संतुलित अशा पद्धतीनं संवर्धन केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर राधानगरी धरणाची निर्मिती करताना त्यांनी पर्यावरणविषयक किती बारीक विचार केलेले आहेत, अशा अनेक पैलू आहेत. तसेच स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या कार्याचे सुद्धा पैलू उलगडून मांडण्याची, त्याच्यावर छोटे खनिका होईना पण पुस्तकं येण्याची किंवा एकाच ग्रंथामध्ये असे वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करण्याची नितांत गरज आहे. आणि हे कळणं आजच्या तरुणाईसाठी खूप आवश्यक आहे. ते कळालं तर तरुणाईला ही लोक कळू शकतील. नाहीतर आपल्या संस्थेचं नाव काय, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी. लठ्ठे कोण, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या तेवढ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते पोचतं किंवा कॉलेजमधल्या कार्यक्रमातल्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचतं. बाकीच्यांच्यासाठी फक्त एक ते शब्दांचा समुच्चय राहतो. त्यामुळं हा विचार संस्थेनं मनावरती घ्यावा. विद्यापीठाकडून जे काही सहकार्य असतं ते संस्थेला आहेच वेळोवेळी. आणि आत्ताच्या वक्त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याही, जशा तुम्ही
देशपांडे साहेबांच्या, सागर देशपांडेंच्या विचार ऐकून घेतलं चरित्रलेखन मनावरती, तसंच हेही मनावरती घ्यावं अशी एक नम्र अपेक्षा संस्थेकडे व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलावल्याबद्दल, अध्यक्षपदी विचार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. सरांनी आपल्या मनोगतामध्ये थोड्या मोठ्यांच्या कार्याचा कार्यकारणभाव विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावा व काळानुरूप त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन मार्गक्रमण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर सुखदेव एकल सरांना विनंती करते. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्र, मराठी विभाग आणि इतिहास विभाग या अंतर्गत स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लट्टे स्मृती व्याख्यानमाला या ठिकाणी आज संपन्न झाली. अण्णासाहेब लट्टे जीवन व कार्य या विषयाच्या अनुषंगाने आज आपल्यासमोर आदरणीय प्राचार्य डॉक्टर आनंद मेनसे सर यांनी मूलभूत स्वरूपाची मांडणी केली. ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं आणि आपणा सर्वांच्या वतीने मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव आदरणीय डॉक्टर VN शिंदे सर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दलही मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे लट्टे एज्युकेशन सोसायटीचे सचिव आदरणीय माननीय सुहास पाटील सर उपस्थित राहिले, त्यांचेही या प्रसंगी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमात ज्यांनी संयोजन केलं ते अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉक्टर नंदकुमार मोरे सर यांचेही आपणा सर्वांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आणि या व्याख्यानासाठी आवर्जून उपस्थित मान्यवर आहेत. त्यामध्ये चौसाळकर सर, डॉक्टर अनिल गवळी सर, शिवकुमार सोनारकर सर, रफिक सूरज सर, सुरेश सुपूरकर सर, कॉम्रेड दिलीप पवार, प्राध्यापक अक्षय सरवदे, प्राध्यापक गोमटेश्वर पाटील सर, जनसंपर्क अधिकारी विद्यापीठाचे आलोक जत्राकर सर, प्राध्यापक सुभाष पाटील सर, गायकवाड सर, दळवी सर, इंद्रजित मोरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचेही मनापासून या प्रसंगी आभार व्यक्त करतो. तसेच लट्टे एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक वृंद यांचेही या प्रसंगी विद्यापीठाच्या वतीनं मनापासून आभार. तसेच इतिहास विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी, मराठी विभागातील सर्व संशोधक विद्यार्थी, MA विद्यार्थी आणि या प्रसंगी उपस्थित असणारे आपण सर्व मान्यवर, आपण सर्वांचं या प्रसंगी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं ही व्याख्यानमाला, हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. मनपूर्वक धन्यवाद.